सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपल्या सत्संगातील या तिसऱ्या दिवसाचं दुसरं सत्र आहे। सकाळीच्या सत्रामध्ये आपण बघितलं देवतेचे पंचप्रकारातील ऐश्वर्य आणि प्रकाश। ऐश्वर्य कोणत्या अनुषंगाने देवतेला म्हणावं, प्रकाश कोणत्या अनुषंगाने म्हणावं, आणि त्या तुलनेत परमेश्वरकडं असलेलं जे ऐश्वर्य आहे आणि प्रकाश आहे याच्यात किती मोठा तफावत आहे, किती मोठा फरक आहे हे पण आपण बघितलं। हे बघितल्यानंतरच आपल्या मनातले जो विकल्प आहे, जी शंका आहे, गैरसमज आहे देवतेच्या विषयी तो दूर निघून जाईल। आणि देवता जर आपल्याला काही देऊ शकत नाही, आपलं काही करू शकत नाही, त्यांच्या अधिकारात कोणताही विषय नाही, आपल्याला जी अपेक्षित गोष्ट आहे ती देवता देणार नाही, तर मग आपण देवता भक्ती किंवा देवतेच्या संदर्भात न्यूनगंड किंवा भीती गैरसमज बाळगण्याचं काही कारण नाही। एकदा का आपल्या डोक्यातून देवता वर्ग बायकॉट झाला, म्हणजे बाजूला सारला, तर आपोआपच परमेश्वराची जी भक्ती आहे आपली निर्भेळ आणि एकनिष्ठपणे आपल्याला करता येऊ शकते। वास्तविक खालची देवता वरच्या देवतेला ज्याप्रमाणे अस्तित्व रूपाने जाणते आणि मानते, पण त्याप्रमाणे आपण सुद्धा 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतेला अस्तित्व रूपाने जाणतो आणि म्हणून मानतो पण। हे लक्षात घ्या। आपण लगेच बोलता बोलता लगेच बोलून जातो, नाही आम्ही देवतेला मानत नाही। अस्तित्व रूपाने मानतो की नाही, की एवढ्या एवढ्या देवता आहे, यांचं असं असं कार्य आहे, आपण मानत नाही असं नाही। भक्तीचा विषय वेगळा आहे। भक्ती का करावी, कशासाठी करावी हे आपल्याला माहीत झालेलं असल्यामुळं आपण त्या देवतेची भक्ती करत नाही। उलट ती देवतेची भक्ती का करत नाही याच्या पाठीमागं हजारो कारणे आहे। कारण जीवनमुक्तीचा रोग आपल्याला लागलेला आहे, जन्मवृत्तीचा रोग आपल्याला लागलेला आहे, आणि त्या जन्मवृत्तीच्या रोगापासून आपल्याला मुक्ती पाहिजे, आणि म्हणून त्या देवता देऊ शकत नाही, म्हणून देवतेची भक्ती करत नाही, करू शकत नाही, करण्याने काही फायदा नाही। हे जर आपण समजून घेतलं तर दुसऱ्या लोकांना समजून सांगणंसुद्धा सोपं होऊन जाईल। आपण बोलता बोलताच नाही आम्ही देवतेला मानत नाही, देवतेची भक्ती करत नाही असं बोलतो, आणि समोरच्याची श्रद्धा असते कुठंतरी, त्या श्रद्धेला लगेच तुम्ही ठेच पोचवता, ते मान बोलो काशीचे आमच्या देवाला मानत नाही। वास्तविक त्याला ती देवतेची जी तो भक्ती करतो त्या देवतेला तो ओळखत पण नाही, आपण ओळखतो। आपण सांगू शकतो का कोणती देवता कोणत्या थव्यातली आहे, ही आता पुढं आल्यानंतर समजेल पण, की बाबा ही XYZ देवता आहे, कोणत्या थव्यातली आहे, तिची स्वरूप मर्यादा काय आहे हे आपण जाणतो, आपण समजतो, ओळखतो ज्ञानाद्वारे। त्याला तर काहीच माहीत नसतं, त्याला विचारलं की बाबा तू कोणत्या देवतेची भक्ती करतो, फक्त नाव सांगू शकतो, पण ती कोण कुठं काय ते काय देऊ शकतात काही माहीत नाही। त्याच्या उलट जर आपण विचार केला, थोडासा तुम्ही अभ्यास केला, तर कोणती देवता कोणत्या थव्यातली आहे, तिची स्वरूप मर्यादा काय आहे हे आपण समजू शकतो, जाणू शकतो, आणि त्याला सांगू पण शकतो। म्हणून डायरेक्ट न सांगता की आम्ही देवतेला मानतो, तो म्हणतो ना तुम्ही ते कोणत्या देवाचा प्रसादही खात नाही, तुम्ही देवतेला मानतही नाही आमच्या देवाला, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तुम्ही जर म्हटले नाही चुकीचं आहे, आम्ही देवतेला मानतो म्हटले, देवाला मानतो आम्ही, उलट तू मानत नाही आम्ही मानतो, असं कसं काय? तुम्हाला तर 33 कोटी देवता माहिती आहे, आम्हाला 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता माहिती आहे, आणि त्यांचं अस्तित्व रूपाने आम्ही मानतो आहे, देवता आहे। आपण म्हणतो का देवता नाही आहे? देवता हा वर्ग आहे, नित्य आणि अनादीचा पदार्थ आहे, त्या 4 पदार्थातला एक भाग आहे, आणि अतिमहत्त्वाचा भाग आहे आपण बघितलं। कारण परमेश्वराच्या उद्धारण कार्यामध्ये सर्वात जास्त सहभाग, सर्वात जास्त सहयोग हा देवतेचा आहे। परमेश्वर सगळे ब्रह्मांडाचं जे कार्य आहे हे देवतेच्या माध्यमातून करतात, देवता ह्या परमेश्वराच्या शक्ती आहे। त्याच्यामुळं समोरच्याला जर आपण समजावलं की अरे बाबा तू ज्या देवतेची भक्ती करतो त्या देवतेला आम्ही पण मानतो, परंतु आम्ही त्या देवतेची भक्ती करत नाही, तर आम्ही अस्तित्व रूपाने मानतो, याचा अर्थ त्यांचं अस्तित्व आम्ही मानतोय, त्या आहे असं आम्ही म्हणत नाही का त्या नाहीचे, ते आहे, परंतु आम्ही का भक्ती करत नाही, मग हा विषय वेगळा आहे। मानणं हा विषय वेगळा आहे, पण अस्तित्व रूपाने आपणही देवतेला मानतो, उलट आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं मानतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपण ते अस्तित्व खोडत नाही, देवता वर्ग नाही असं आपण कधीच म्हणत नाही। देवतेचं अस्तित्व आपण
मानतो आणि ते जाणतो पण. आपण का भक्ती करावी, कशासाठी करावी, कोणाची आपण करतोय याचं तथ्य इंत्यभूत आपल्याला माहिती असते. त्या जीवाला तो कोणाची भक्ती करतोय, त्यातून काय भेटणार आहे हे त्याला काहीच माहीत नसतं. त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण त्याला सांगितलं की बाबा आम्ही जी भक्ती करतो ती आम्ही सांगतो, आम्ही कोणाची भक्ती करतो, का करतो, त्यांनी अवतार कधी घेतला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय त्यांचं साहित्य आहे, काय ज्ञान आहे, कोणता ग्रंथ आहे, तसं तुम्ही सांगा. त्याला काही सांगता येणार नाही. कोणत्या देवतेचं काही नाहीच आहे. कारण जे 18 पुराण निर्माण झाले ते ऋषीमुनींनी निर्माण केलेले, ते त्या देवतेने थोडी सांगितले. कोणत्याही देवतेने येऊन तत्त्वज्ञान सांगितलं नसल्यामुळे लिखाण झालेलंच नाही. परमेश्वराने एका सूत्रात त्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे. श्रीमद भगवद्गीता ही कृष्णोक्ती एर अवघी व्यासोक्ती. भगवद्गीता श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली आहे. एर अवघी व्यासोक्ती म्हणजे एर म्हणजे 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सर्वच आहे. व्यासोक्ती म्हणजे काय? व्यास म्हणजे ऋषीमुनींच्या एक प्रातिनिधिक नाव दिलं. बाकी सर्व जे साहित्य आहे हे ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे. आता एकीकडे ऋषीमुनींनी लिहिलेलं साहित्य आणि एकीकडे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान किंवा साहित्य, तुम्ही खरं कोणतं मानणार? त्याला खूप जास्त ज्ञानाची गरज नाही आहे. प्रमाण काय सांगतं का श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमुखी सांगितलेलं ते खरं आहे आणि ते आम्ही मानतोय. आणि त्यातच श्रीकृष्ण महाराजांनी देवता वर्ग सांगितलेले आहे. आणि हे श्रीकृष्ण महाराजांवरती ज्याप्रमाणे पूजनीय माईम भट्टांची निष्ठा होती तशी साऱ्या समाजाची निष्ठा आहे. सर्व कोणताही धर्मीय घ्या, कोणताही सांप्रदायिक घ्या, श्रीकृष्ण महाराजांना मानत नाही असं होत नाही. आणि आपण त्यांना सांगून भगवद्गीता आणि भगवद्गीतेतला देवता वर्ग जर सांगितला, समजावला, तर आपोआपच त्याच्या मनातलं आपल्या संप्रदायाविषयी असलेलं समज, गैरसमज तो दूर होतो. सर्वात पहिले आपल्या मनात आपल्या धर्माविषयी असलेला समज, गैरसमज, न्यूनगंडन, भीती निघाली पाहिजे. आपल्या मनातून निघाली तर दुसऱ्याच्या मनातून निघेल. म्हणून देवता वर्ग समजणं, अभ्यासणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बोलता बोलता या गोष्टी बऱ्याच शब्दात मानतो. तुमचा देव, आमचा देव, आम्ही मानत नाही, आम्ही जात नाही, येत नाही. याच्या पाठीमागचे काय कारणं आहे हे वेगळे जरी असले तरी सांगण्याची जी पद्धत आहे ना ती आपली चुकती आहे. जेव्हा तुम्ही सांगण्याच्या पद्धतीत बदल कराल त्या समोरच्याला वाटेल अरे हे मानतात आणि मग भक्ती का करत नाही, मानतात याचा अर्थ भक्ती का करत नाही. लगेच लक्षात येतं ना, समोरच्याला लगेच उत्सुकता वाटते. हे मानत नाही किंवा अस्तित्व मानत नाही असं नाही, हे म्हणतं अस्तित्व मानतो, तुमची देवता आहे, तिचं अस्तित्व मानतो आम्ही, पण भक्ती करत नाही. मग भक्ती का करत नाही? मानताना भक्ती करत नाही असं कसं काय प्रकार आहे? दोन वेगळा भाग आहे. कारण समाजामध्ये काय मानणं म्हणजेच भक्ती करणं, भक्ती करणं म्हणजेच मानणं असं होतं. परत अस्तित्व त्याचा विषयच नाही आहे. त्याला माहीत असल्याचा नसल्याचा प्रश्नच येत नाही. XYZ एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली आणि ते म्हटले की बाबा आम्ही साईबाबाची भक्ती करतो, आणि तुम्ही साईबाबाला तर मानतच नाही. तुम्ही काय म्हणावं? हा मी मानत नाही असं म्हणावं का? तुम्ही असं म्हणावं का आम्ही मानतो साईबाबाला. का मानतो? तर आम्ही जाणतो म्हणून मानतो. तू तर जाणतही नाही म्हणून मानत नाही. तू भक्ती करतोय पण का करतो, कशासाठी करतो माहीत नाही, परंतु आम्ही भक्ती का करायची नाही हे आम्ही समजून घेतलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे. आम्ही अस्तित्व मानत नाही असं नाही आहे. साईबाबाचं अस्तित्व आम्ही मानतो. XYZ नाव दिलं तुम्हाला, मग कोणत्या देवतेचं नाव घ्या, आम्ही त्यांचं अस्तित्व मानतो पण भक्ती करत नाही. मग तो म्हणतो मग मानतात आणि भक्ती करत नाही हा काय प्रकार आहे? मग चर्चेला सुरुवात होईल ना. त्याचा तर त्या देवता आणि परमेश्वरातला फरक जाणत नाही हा विषयच वेगळा आहे. इथून सुरुवात होईल ना मग की बाबा तो एक सामर्थ्य आहे. देवता शब्द म्हटला की मग अडचण येते. एक सामर्थ्य आहे ना. आपल्या विद्यामार्गामध्ये परमेश्वराने काय वापरलं शब्द? 1 विद्या, 2 विद्या, 8 विद्या. विद्या शब्द अर्थ कशाने आलेला आहे? सामर्थ्याच्या अनुषंगाने आलेला आहे. देवता हा शब्द तिथं वापरला का? सामर्थ्याने. ती एक सामर्थ्य आहे, ती एक शक्ती आहे. आणि ती शक्ती कशासाठी आहे आणि ती शक्तीला कोण वापरतंय? आणि मग त्यासाठी तुम्हाला वेगळी उदाहरणं, मी जसं उदाहरणं देतो, नगरपालिका आहे, मग कर्मचारी आहे, तशा पद्धतीनं देऊन तुम्हाला त्याला सांगता येऊ शकतं. परंतु आपली सुरुवातच अशी असते, त्याच्यामुळे त्याच्यातलं ना आपल्यातलं जे अंतर आहे ना ते लगेच दूर होतं. ते मानत नाही, मग बोलूच नका तुम्ही, कारण आमच्या श्रद्धेला घातला, आमची श्रद्धा आहे.
आमची का श्रद्धा नाही आहे, आम्ही का भक्ती करत नाही आहे, पण अस्तित्व तर मानतो आम्ही, हे सांगणं वेगळं आणि मानतच नाही सांगणं वेगळं. आपण नाकारतो ना, मानत नाही म्हटल्यानंतर नाकारतो, त्याचं अस्तित्वच नाकारतो. अस्तित्व नाकारतो का आपण? अस्तित्व आहे म्हणून तर आपण अभ्यास करतो. देवाने अस्तित्व आहे स्पष्ट सांगितलेलं आहे, किती देवता आहे, काय त्या कशा कार्य करतात, कशा ठिकाणी राहतात, त्यांची स्वरूप मर्यादा काय, त्यांच्यामध्ये पंचप्रकार किती आहे, कोणती देवता कोणत्या देवतेच्या अंडर, हे सारं देवांनी सांगितलेलं आहे आपल्याला. उलट त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त जाण आहे देवतेच्या विषयी, त्यांना तर काहीच माहीत नाही. म्हणून आपण अस्तित्व ज्याप्रमाणे खालची देवता वरच्या देवतेचं अस्तित्व मानते, अस्तित्वाने जाणते, त्याप्रमाणे आपण सुद्धा करोमीत असताना करोमीच्या देवतेपासून चैतन्य देवतेपर्यंत सर्व देवतेचं अस्तित्व मानतो. अस्तित्व आहे, अनादीच्या 4 पदार्थामध्ये एक देवता वर्ग आहे असं आपण म्हणतो, याचा अर्थ अस्तित्व मानतोय आपण. आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगानेच आपण चर्चा पण करतोय, अभ्यास पण करतोय, लक्षात पण घेतोय. आत्तापर्यंत आपण स्वरूप मर्यादा बघितल्या, देवतेचे थोवे बघितले, देवतेचे गट बघितले, त्यांची संख्या बघितली, त्यांच्यातले पंचप्रकार बघितले. ते पंचप्रकार आणि परमेश्वरातले पंचप्रकार यातला किती मोठा फरक आहे हे तुलनात्मक दृष्टिकोनातून थोडा थोडा आपण चिंतन पण केलं. आता देवतेच्या दोषाकडे जाणार आहे आपण. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे देवतेचे दोष, जीवाचे दोष ठीक आहे, जीवामध्ये दोष असतात, पण दोष या शब्दाचा अर्थ काय? नकारात्मक गोष्टी का ज्या आपल्या हिताला अपायकारक आहे, जीवाच्या उद्धारण कार्याला अपायकारक आहे, तो म्हणजे दोष. आपल्याला एखाद्याचा फायदा होत नाही, त्याच्या विचाराचा, त्याच्या वागण्याचा, आपण काय म्हणतो त्याच्या दोष. नकारात्मक बाजू आहे, हा आपल्या बाबतीत अनुकूल नाही आहे, आज आपल्या बाबतीत विचार चांगला करत नाही आहे, अशा बाजूने आपण मग दोषात्मक पाहतो ना. आपण ढोबळमानाने दोष या शब्दाचा अर्थ काय घेतो? त्यातली कमतरता. तशी देवतेची सुद्धा ही कमतरता आहे. जर यदाकदाचित देवतेमध्ये ही कमतरता नसती, दोष नसते, तर परमेश्वरामध्ये त्यांच्यामध्ये काही फरकच राहिला नसता, है की नाही? काहीच फरक राहिला नसता. मग देवतेकडे जे आहे ते परमेश्वराकडे, जे परमेश्वराकडे ते देवतेकडे, असं असल्यानंतर फरकच राहिला नसता. परंतु देवता का ठरतात, देवता परमेश्वर का होऊ शकत नाही? कारण त्याच्यामधल्या कमतरता, आणि त्या कमतरतेलाच, नकारात्मक बाजूलाच आपण दोष समजतो. जीवाचे आपण दोष बघितले, त्याप्रमाणे देवतेचे पण दोष आहे, आणि ते दोष म्हणजे नकारात्मक बाजू. देवतांमधील दोष, देवता ह्या अधीनत्व आहे. देवतामध्ये काय आहे? अधीनत्व आहे. जीवसुद्धा काय, जीवामध्ये काय, बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. जीव पण बंधनात आहे की नाही? बद्ध मुक्त आहे, आणि देवता नित्यबद्ध आहे. बंधनं, बद्ध म्हणजे काय? बंधन. नित्य म्हणजे कायमचा. परंतु जीव बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. तसं देवता बंधनात असून मुक्तीला जाणाऱ्या नाही. त्या नित्य शब्द वापरला. नित्य म्हणजे कायमच्याच बंधनात. मागच्या सृष्टीत तसाच, या सृष्टीत तशाच, पुढच्या सृष्टीत तशाच. तुम्हाला जो अधिकार प्राप्त होणार आहे, तुम्ही करू शकता, तो अधिकार कोणत्याही देवतेला कधीच आणि केव्हाच कुठंच प्राप्त होणार नाही. कोणत्याच देवते, चैतन्य देवतेला सुद्धा नाही. चैतन्य देवतेला मुक्तीला जाता येणार आहे का? परमेश्वराचं विश्वरूप पाहता येणार आहे का? परमेश्वराचं ज्ञानप्रेम स्वीकारता येणार आहे का? नाही. परंतु तुम्हाला मात्र ते भेटणार आहे. म्हणजे एवढा मोठा जमीन आसमानचा फरक आहे. तर देवतेचा पहिला दोष आहे अधीनत्व, त्या बंधनात आहे. आता त्या बंधनात कोणत्या अनुषंगाने? खालची देवता वरच्या देवतेच्या बंधनात आहे, ऐश्वर्य गाजवते. ती मोठी आहे खालच्या देवतेपेक्षा वरची देवता, म्हणून तिच्याकडून काम करून घेते, ऑर्डर सोडते. तसं परमेश्वर आहे का? परमेश्वर स्वतंत्र आहे, आणि जीवसुद्धा स्वतंत्र आहे. जीवसुद्धा स्वतंत्र आहे. बोध देतात परमेश्वर काय म्हणतात? स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाला म्हणजे ज्या संलग्नाचं चेष्टा करतो सुद्धा तुम्हाला आता राहिलं नाही, आपल्याला राहिलं नाही. पुढे होता मागं झाला, मागं झाला म्हणजे आपण स्वतंत्र झालो. म्हणजे परमेश्वर स्वतंत्र, आपण स्वतंत्र. आणि म्हणून देवाने सांगितलं स्वातंत्र्य मोक्ष. जो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल त्याला मोक्ष भेटेल. आणि जी स्वतंत्रता आहे हाच मोक्ष आहे. जोपर्यंत बंधनात आहे, जोपर्यंत त्या देवतेचं चेष्टकत्व आहे, जोपर्यंत त्या देवतेचं अधिष्ठान आहे, ते कार्य करतं आहे, तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही. आपण स्वतंत्र कोणत्या अर्थाने मानतो? नाही, सेपरेट आश्रम पाहिजे. स्वतंत्रता, स्वातंत्र्य मोक्ष देवाने सांगितलं ना. सेपरेट आश्रम, सेपरेट रूम, सेपरेट सारं. कोणाचं आद्यात नाही, मध्यात नाही, कोणाला टेन्शन. हा, अजिबात नाही. आपणच म्हणतं, आपणच संचालक, आपणच सारं काही.
आपण अशा बाजूने काही शिक्षकांना देवाने सांगितलं स्वातंत्र्य मोक्ष, त्याच्यामुळे आपली जरा व्यवस्था चालू आहे. तुम्ही सकाळी म्हणते नाही का प्लॉट घ्यावा लागेल, मग बांधकाम करावं लागेल, तर ती स्वतंत्रता देवाला अपेक्षित नाही. स्वतंत्रता म्हणजे देवतेचं अधीनत्व नसणे, देवतेच्या अधिष्ठानाखाली नसणे. जे तुमचे दोष आहे ती देवता तुम्हाला हँडल न करणारी असली पाहिजे. तुम्ही स्वतंत्र झाले पाहिजे. तुमची सद्सद्विवेक बुद्धी, संत सामुग्री की असंत सामुग्री, ऊर्ध्वगतीचं का नीचगतीचं जे बी आहे ती पूर्णपणे स्वतंत्रतेने आपण निर्णय घेणारे जेव्हा ठरू तेव्हा आपण स्वतंत्र होऊ. आणि ज्यावेळेस असं होईल त्याच वेळेस तुम्हाला मोक्ष भेटला म्हटले देव म्हणतात. स्वातंत्र्य मोक्ष, मोक्षाची व्याख्या सांगितली. आचार मालिकेतलं पहिलं सूत्र आहे स्वातंत्र्य मोक्ष. स्वातंत्र्यता कोणापासून पाहिजे, कशापासून पाहिजे, आचाराच्या पहिल्या सूत्रातच सांगितले. स्वदेश संबंध त्याजे, स्वग्राम संबंध त्याजे, संबंधाचा संबंध तो विशेषता त्याजे. स्वतंत्र्य मोक्ष, स्वातंत्र्य कशापासून पाहिजे, याच्यातून पाहिजे. आता हे आपल्या लक्षात येत नाही. स्वदेश संबंध त्याचे, स्वग्राम संबंध, बाबा मग गाव सोडावं लागेल, देश सोडावं लागेल, हे करावं लागेल, संबंध सोडावं लागेल. पण देवानी सोडायला लावलंय का संबंध सोडायला लावले, तोडायला लावले, हे आपल्या लक्षात येत नाही. देवानी काय सांगितलंय, स्वदेश संबंध त्याज्य. स्वदेश त्याज्य सांगितलं का, संबंध त्याज्य सांगितलं. संबंध म्हणजे काय, कनेक्टिव्हिटी, कॉन्टॅक्ट, रिलेशन. संबंध तोडा, बाकी संबंध तर राहणारच आहे, ओळखी पाळखी हे ते सर्व धर्माच्या अनुषंगाने. स्वदेश संबंध, संबंध तोडायचा आहे. स्वग्राम संबंध, संबंध तोडायचा. कर्माने जर आता तुम्ही एकामेकाला जोडल्या गेलेले आहे ते तुटणार आहे का. बाबा कोणत्याही 500 किलोमीटरवर असला तरी त्याला नुसतं म्हणायचं बाबा आपण कुठले, का बाबा तालुका, जिल्हा, गाव, गावाची लोकसंख्या, किती जमीन आहे, किती पोरं आहे, किती मुली, सर्व सांगतात ना. हां, नाही ती कनेक्टिव्हिटी, ती अटॅचमेंट जी आहे ना ती आतून तोडायला लावली. संबंध, संबंध कशातून येतो, मानसिके संबंध येतो. संबंध मानसिकेतून येतो ना, मनातून येतो ना, ती भावना आहे. तो संबंध तोडायला लावला आहे. बळच फोन करून विचारायचं नाही काय चाललंय काय नाही, ह्या वावरात काय टाकलं, त्या वावरात काय टाकलं, पोरगं शाळेत गेलं. त्यांनी सांगितलं तर गोष्ट वेगळी, कारण ते अज्ञान आहे, त्यांनी त्याग केलेलं नाही, ते प्रपंचात आहे. तुम्ही जरी संन्यास घेतलाय तरी त्यांनी नाही घेतलेला. ते तर काय म्हणतात, आमचे पप्पा आहे, आमचे बाबा आहे, आमचं असं आहे, आमचं तसं. ते विचारतात बाबा काय चाललंय, बरी का, ते असं झालं ते तसं झालं. हो, बाबांनी फक्त हू करावं, बाबांनी त्यांच्या पुढं सुरू नाही व्हावं, याचा समज हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी हू करावं, कारण आता रिलेशन आहे, ते अज्ञान आहे, ती अटॅचमेंट त्यांच्याकडून आहे. ते विचारतात, सांगतात, त्यांची भावना आहे, त्याचा आदर करणं ही ड्युटी आहे, कर्तव्य आहे. बाबांनी बळत नाही सांगावं, या अनुषंगाने सांगितलं आहे. संबंध जे रिलेशन आहे, आत्मिक आहे, आतून आहे, ते सोडायचे. बघा किती सोपं झालं की नाही. आणि तुम्ही कुठे असले आणि काही असले, संबंध ठेवले, संबंध कोणत्या पद्धतीने ठेवतात हे बी महत्त्वाचं. तुमची नजर, तुमची दृष्टी, तुमची विचारधारा बदलणं हेच अनुसरण आहे. अनुसरण काही खूप अवघड विषय नाही आहे. आता तर सोपं करून टाकलेलं आहे. अनेक मार्गांनी, अनेक साधू संतांनी ते सोपं करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच रस्त्यावरती चालायला तुम्हाला खूप सोपं होऊन जातं. काहीच मार्ग संबंधी आहे. हां, आता ते संबंध अच्युत गोत्र, तुम्ही संबंधी कोणते संबंध आहे, संबंधी कोणत्या अर्थाने म्हणते, अच्युत गोत्र आहे ना, मग देवाचे ना. जे संबंधी जरी असले तर संबंधी नंतर ते देवाचेच झाले ना. आता एखादे बाबा आहे, साधू संत आहे, आचार्य आहे, त्यांनी बहिणीला बोलवलं, दीक्षा दिली, भावाला बोलवलं, दीक्षा दिली, आणि पुतण्याला बोलवलं, दीक्षा दिली. तुम्ही संबंधी समजात, पण दीक्षा दिली म्हटल्यानंतर ते अच्युत गोत्री झालं, त्यांचे शिष्य झाले. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा थोडी प्रॉब्लेम आहे. आणि एवढी मोठी इस्टेट आणि तुमच्या हातात कसं द्यावं, मग कोणीतरी पाहिजे ना. मन ती आहे, इस्टेटी आहे, कोणीतरी पाहिजे, विश्वासू पाहिजे ना. म्हणून मग काय करायचं, संबंधी आहेच, पण ॲडिशनल संबंध अच्युत गोत्र निर्माण करायचं आणि विश्वासार्हता पात्र करायचे. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह विचार करायचा की नाही ठीक आहे, जरी संबंधी असले तरी ते अच्युत गोत्री आहे. असं आहे का एखादे साधू संतांकडे एखादं संबंधी, रिलेशन, नातेवाईक का ज्यांनी उपदेशही घेतला नाही आहे, यांनी दीक्षा घेतली नाही, पण बाबाच्या आश्रमात राहतं, असं आहे का कोणी? नाही. ते परमार्गाचेच आहे ना, त्यांना फरक कसं म्हणायचं. त्याच्यामुळे त्यांनी सारं सोपं करून टाकलेलं. आता तुम्ही सुद्धा करू शकता तसं. तुम्ही जर भविष्यात दीक्षा घेतली आहे की नाही,
आश्रम तयार केला, इस्टेट तुमच्याच नावावर राहणार आहे, मग वारसदारांनी कोण होणार? आणि आपण त्यागी आहे ना, हे आपण अत्यंत हुशार आहे. आपण जरी दीक्षा घेतली तर आपले नाव जुनेच राहतात ना, आधार कार्ड आपलं तेच, लायसन तेच, हेच राहतं तेच, फक्त इकडूनचं नाव वेगळं राहतं. तसं ते पहिल्यापासूनच ते नाव तेच राहतं, नाव त्यांचं बदलतच नाही, आपलं नाव बदलतं पण कागदोपत्री तेच राहतं आणि वारसदार म्हणून तेच राहतं ना. मग आपण काय फरक पडला, काय फरक असला? असं काहीच नसतं. आता ह्या ज्या गोष्टी आहे गमतीच्या सोडून द्या, परंतु वास्तविक त्यामध्ये काय आहे, आपण आतून त्याग झाला पाहिजे, आपला मानसिकेत त्याग झाला पाहिजे. आपली अटॅचमेंट जी आहे ती मानसिकेत तुटली पाहिजे. जे आपण जे मनातून एकदम लागले पण जे आहे आपलं, ते लागलं पण तुटलं पाहिजे, हे देवाला अपेक्षित आहे. संबंध रिलेशन जे आहे ते तुटलं पाहिजे म्हटले. बाकीचे संबंध तर आपण जे आहे रिलेशन कर्मानी ते तुटूच शकत नाही ना, कोणाचेच तुटू शकत नाही, कोणाचेच तुटू शकत नाही. आता कितीतरी आचार्य आहे लहानपणापासून मार्गात गेले, पूर्वी ते मोठे झाले, परंतु जेव्हा त्यांचा इतिहास लिहिला जातो किंवा म्हटलं जातं किंवा तर ते लगेच त्यांचं गाव, त्यांचे नातेवाईक, त्यांचा वाडा, त्यांचं घर दार सारं येतच. आता तुटलं का ते? ते जोडलेलं आहे ना कर्मानी. हे कर्माचं नातं आहे, हे धर्माचं नातं आहे, परंतु आपल्या मनातून आपली भावना त्याच्याविषयी काय असली पाहिजे हे देवाने सांगितलेलं आहे. आसक्तीविरहित संबंध तोडणं म्हणजे आसक्तीविरहित, आसक्ती नाही ठेवायची, विनासक्त आहे. आता एखादे बाबा आहे, रिलेशन आहे, ते म्हणले अरे येऊ नको नको, मी आता दीक्षा घेते, तुझं काही संबंध नाही, निघाता इथं, असं म्हणता येतं का? आले बसले, देवधर्म करतात, धार्मिक करतात, निघून जातात, काय विषय? यांच्या मनात मात्र त्यांच्याविषयी काहीच आसक्ती नसणं म्हणजे संबंध तुटणं. म्हणून स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ किती खूप मोठा गहन आहे, अतिव्यापक शब्द आहे हा. स्वतंत्र आपण बाह्य अंगाने म्हणतो, पण ह्या बाजूने आपण विचार करायचा तर ही जी स्वतंत्रता आहे या परमेश्वराने देवतेच्या अधिष्ठानाच्या युक्त सांगितलेलं आहे. इथलं अधिष्ठान तुटलं पाहिजे तुमचं. हे देवतेचं जे कार्य आपल्यावर चालणारं, ऐश्वर्य जे चालणारं ते तुटलं पाहिजे. आणि हे तुटेल कधी? जेव्हा आपण नकार देऊ. एखाद्या व्यक्तीनं बघा आपल्याला काही मागितलं, आपण नकार दिला, दुसऱ्याने तो मागतो, नकार दिला, तिसऱ्याने तो काय म्हणतो, हा देत नाही, मग जाऊ द्या, संबंध तोडतो की नाही आपल्याशी तो. तसं त्या देवतेच्या अनुषंगाने हे सारं आपल्या इंद्रियावरती अधिष्ठान कोणाचं आहे? देवतेचं. आणि विकार हे इंद्रियांचा धर्म आहे आणि त्यामुळं ते कार्य चालतं. ज्यावेळेस आपण ते अधिष्ठान तोटू त्या विकारावरती आपण आपोआपच कंट्रोल करू, विकारामध्ये शून्यता निर्माण करू. शून्यता निर्माण झाली म्हणजे देवतेचं अधिष्ठान तुटलं म्हणजे आपण स्वतंत्र झालो, निर्विकल्प झालो. परमेश्वर काय म्हणतात? बोध देतात, हा निर्विकल्प झाला, त्याला काही कोणाच्या काही संबंधच नाही राहत. परंतु आपण समाजात राहत असताना ती अवस्था आहे, ती साधना आहे. निर्विकल्प नाही, एवढं सोपं नाही. परमेश्वर म्हणतात अभिलाषा निवर्तली तरी सुची असुची न जातच नाही म्हटलं. अभिलाषा निवर्ती, काहीच अभिलाषा नाही राहिली, फक्त तूची तूची भेटा एवढीच अभिलाषा राहिली, बाकी काहीच नाही. तरी सुची असुची, शुभ अशुभ, पवित्र अपवित्रता जात नाही, शेवटपर्यंत जात नाही. एवढं सोपं नाही ते त्या अवस्थेला पोहोचणं. देवाला तर आपण सर्वज्ञ मानतो, पण देवाला सांगणं बंद करतो का? आपलं दुःख नाही हे ते सांगतच राहतो, देवाला कळत नाही तसं काही. वरून सांगता नाही, देवाला सांगायला लागतं, सांगायला पाहिजे. सांगितलं देवाला सर्व कळतं, पण आपण सांगितल्याशिवाय देवाला कसं लक्षात येईल माझा असा असा प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण सांगतो. तर ती अवस्था आहे, त्या अवस्थेला जेव्हा आपण पोचतो तेव्हा आपल्याला काहीच वाटणार नाही त्याच्याविषयी. अटॅचमेंटविषयी जसं आहे तसं ठेवलं आहे, तसं आहे. जे आपल्या कर्माने आहे तेच आपल्या समोर येणार आहे, जे आपल्या समोर येणार आहे ते आपल्याला फेस करावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनात तुमच्या अडीअडचणी, संकट, प्रॉब्लेम्स किती येऊ तक्रारच राहणार नाही, कारण आपले आहे ना ते. तक्रारी, प्रॉब्लेम्स, अडीअडचणी आपल्याच आहे, आपण तक्रार करायची कोणाला? फेस करणं हेच काम आहे. आणि एकदा फेस केलं का परत परत येतं का? एकदा 10वीतून पास झाला माणूस का त्याला परत 10वीत बसायची गरज पडते का? कधीच नाही. तो एकदा पास झाला पास आऊट झाला. तसं त्या भोगातून, त्या संकटातून, त्या अडीअडचणीतून तुम्ही एकदा बाहेर पडले का परत तुम्हाला ते संकटच येणार नाही. आणि ते संकट जे होते ते तुमचंच होतं, तुम्हीच मिळवलेलं होतं, म्हणून तुमच्या कर्मात आलं. असं कधी आहे का माझं कर्म तुम्हाला, तुमचं कर्म तुम्हाला? कधीच असं होत नाही. हे तर चैतन्य मायाच्या सामर्थ्याचं कार्य. कोणतंच कर्म ही जी संलग्न आहे तो पहिल्यापासून जो चिटाकला तो शेवटपर्यंत तो ठेवण्याचं कामच ते, त्याचा उद्देशच तो आहे. कर्मफळ बदलू नये. नाहीतर असं जर झालं
तर कर्मफळ बदलले, चैतन्य तो जो अंश आहे संलग्न तो बदलला, तर तो चेष्ट करतो वेगळ्याच पद्धतीनं करेल ना. तुमचं संलग्न मला, माझं संलग्न त्याला, त्याचा संलग्न त्याला, असं सारी अडचण आहे. सिस्टम बिघडून जाईल, अन्याय होईल जीवावर. म्हणून संलग्न एकच असतो. परमेश्वराने अत्यंत नियोजनबद्ध नियोजन केलेलं आहे जीवाच्या उदाहरणाच्या अनुषंगाने. कोणतंही किंतु परंतु शंका गैरसमज करून घ्यायला काही कारणच नाही आहे. शिष्टामध्ये थोडीही चूक होत नाही, कधीच होत नाही. त्यामुळं देवतेच्या अनुषंगाने आपण बघितलं, देवता आदिनत्व आहे. अज्ञान अविद्याबंध, ते अज्ञान पण आहे आणि अविद्याबंध पण आहे. आदिनत्व म्हणजे काय, या बंधामुळे प्रत्येक देवतेला आपल्या वरील देवतेच्या, परमेश्वराच्या वरील देवतेच्या पण आणि परमेश्वराच्या पण सतत बंधनात राहावंच लागतं. खालची देवतेला वरच्या देवतेच्या बंधनात राहावं लागतं आणि परमेश्वराच्या बंधनात आहेच. कारण परमेश्वर मालक आहे आणि त्याच्या सर्व अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी चालू आहे. तिचंच उद्धारण कार्य आहे, त्या जीवासाठीच आहे. म्हणून जे जे जबाबदारी दिलेली आहे, जी जी ड्युटी दिली, जे जे कर्तव्य दिलेलं आहे, त्या त्या देवतेला त्या चौकटीत राहूनच पार काढावं लागतं. म्हणून त्या बंधनात आहे, कायमच्या बंधनात आहे. तसं आपल्याला स्वतंत्र दिलेलं आहे. आता तुम्ही संत सामुग्री जोडायची, असंत सामुग्री जोडायची, नरक जोडायची का परमेश्वराचा प्राप्तीला जायचं, हे सर्व काही तुमच्या हातात आहे. बंधन आहे का तुम्हाला, कंपल्सरी आहे का? कंपल्शन काहीच नाही, कंपल्सरी काहीच नाही आहे. तुम्ही इथं आलोच पाहिजे असं काही कंपल्सरी आहे का? मी आलोच पाहिजे असं कंपल्सरी आहे का? मी जर आज म्हटलो नाही मला खूप कंटाळा आला आहे, जाऊ द्या आत्ता मी हे सत्र नाही घ्यायचं, तुम्ही काय म्हणणार आहे? ठीक आहे बाबा जाऊ द्या. वर तुम्ही जास्त काळजी घ्या, काय कंटाळा आला, काय दुखत आहे का, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे का म्हणाल की नाही? काळजी घ्याल का नाही? चला दवाखान्यात चला, डॉक्टर का चला, गोळ्या द्या आणि परत आजारी पडा. हे सर्व बंधन काहीच नाही आहे. तसं देवतेला मात्र तसं कारणं सांगताच येत नाही, विषय व्यवस्था करता. आपण कितीतरी कारणं सांगतो. सकाळी खूप थंडी असते बाबा म्हणून व्यायामाला येताच येत नाही. आम्ही 8ला उठतो, तुमच्यामुळे येतो त्याच्यातही येते नाही. येतो म्हणजे तुमच्यामुळे येतो नाही तरी येते नाही. कारण आहे आपल्याला, विषय व्यवस्था आपण केलेलं आहे. तसं देवतेला सांगता येईल का? नाही लय खूप थंडी, जाऊ दे आज कॅन्सल, असं होईल का कधी? असं कधीच देवता कधीच करत नाही. कारण का? त्या मालकाचा वेच आहे, आवडी पण आहे त्या देवतेला, परमेश्वराची वेच इमानी इतबारे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ते किंतु परंतु करतच नाही. हे बंधन आहे त्या देवतेला, आपल्याला काहीच बंधन नाही. म्हणून आपण बिंदास आहे, काहीच बंधन नाही आपल्याला. सकाळी उठलंच पाहिजे, देवाने सांगितले पश्चातपारी उठीचे, देवाने सांगितले, उठायला सांगितलं. आता उठायचं का नाही उठायचं हा तुमचा विषय आहे, स्वतंत्र आहे. देवाने तर सारं सांगितले, करायचं नाही करायचं ही स्वतंत्रता तुमची आहे. त्याचा फायदा तोटा तुम्ही समजून घेतला, जाणून घेतला, मग त्याचं करायचं नाही करायचं त्यावरती तो फायदा उचलायचा नाही उचलायचा तुमचं स्वतंत्र. तसं देवतेला अजिबात करता येत नाही, त्या बंधनात आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारची कारणं सांगताच येत नाही, त्याला अधीन राहावंच लागतं. ईश्वराच्या ठिकाणी तर सर्वच देवता आधीनत्वानी वेचलेले असतात. आधीनत्व ही एक सिस्टम या देवतामध्ये नित्याचीच आहे, त्यात कधीही बदल होत नाही. आधीनत्व ही सिस्टमच आहे म्हटली, ही नित्याचीच आहे, तिच्यात कधीच बदल होत नाही. कधी बदल होत नाही म्हणजे कोणत्याच सृष्टीमध्ये बदल होत नाही. मागच्या सृष्टीत असंच होतं, पुढच्या सृष्टीतही राहणार आहे. आणि ह्या ब्रह्मांडात जशी सिस्टम आहे तशीच दुसऱ्या ब्रह्मांडात पण तशीच आहे, बदल नाही आहे. नाहीतरी ब्रह्मांड परत फक्त जीवाच्या अनुषंगाने थोडासा फरक सांगितला आहे, देवतेच्या अनुषंगाने परमेश्वराने फरक सांगितलेलाच नाही. असलही थोडाफार फरक, परंतु या ज्या सिस्टममध्ये काहीच फरक नाही. ही अशीच रचना, अशाच पद्धतीनं काम, असंच पद्धतीनं कार्य, असंच पद्धतीनं उद्धार कार्य. थोडाफार फरक तो जीवाच्या अनुषंगाने. आपल्याला 2 हात आहेत तिथं 4 हात असू शकतात, अजून काहीतरी शारीरिक दृष्टिकोनातून थोडं वेगळं असू शकतं. इथला थोडासा आचार, तिथला थोडासा आचार वेगळा असू शकतो, परंतु सिस्टम जी आहे देवतेची ती मात्र ब्रह्मांड परत्वे आणि सृष्टी परत्वे सारखीच असते. त्याच्यामुळे प्रत्येक देवतेला त्या त्याच ब्रह्मांडात, त्या त्या सृष्टीत, त्या त्या कार्यात सतत त्याच सिस्टममध्ये राहावं लागतं. युग परत्वे पण बदलच नाही. आता द्वापार युग चालू आहे, समजा कृतयुगाच्या देवता असतात का तेव्हा? अहो सर्व देवता असतात ना, जायचं न्यायचं याचा प्रश्न येतो कुठं? युगाचा आणि देवतेचा जो आहे विषय फक्त आपल्याला जनरल हे युग आहे आणि ह्या युगाची अशी भक्ती केली तर त्या त्या देवतेची प्राप्ती होईल,
हे आपल्याला सांगितलं. याचा अर्थ त्याच देवता तिथं असतात, दुसरे देवता तशा नसतात. युगाचा संबंध काय देवतेचा असण्याचा नसण्याचा? काल आपण बघितलं ना, देवता कुठं आहे? तिच्या स्वरूप मर्यादेत आहे. आणि ती स्वरूप मर्यादा सुरुवात कुठून होते? करुणीच्या मध्यापासूनच होते प्रत्येक देवतेची. त्याच्यामुळे युग परत जे काम आहे, कार्य आहे, तिचं जे धर्म आहे, अधर्म आहे, तो राहणार आहे. मात्र देवता असण्याचा नसण्याचा प्रश्नच येत नाही. आलं का लक्षात? त्या देवतेवर, त्या युगावरती त्या देवतेचं अधिष्ठान आणि ती धार्मिकता केली तर त्या देवतेचं फळ हे युग धर्मामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. याचा अर्थ असण्याचा नसण्याचा काही प्रश्नच येत नाही. बदल काहीच नाही. बदल जो आहे तो फक्त जीवामध्ये होत असतो. आणि ही जी सिस्टम आहे नित्याची आहे, नित्य आहे, नित्याचीच म्हणजे कायमचीच, कधीच न बदलणारी आहे. त्याच्यामुळं देवतेमध्ये सर्वात मोठा दोष किंवा नकारात्मक बाजू कोणती आहे? देवता ह्या आदिनत्व आहे. आदिनत्वाखाली जगतात, आदिनत्वाखाली राहतात, आदिनत्वाखाली काम करतात. तसं जीवाला आदिनत्वाखाली म्हणजे दैवराटीचा जो जीव आहे त्याला तर आदिनत्वच नाही, कारण तो स्वतंत्र केला. कर्मराटीचा जीवाला तरी आदिनत्व आहे. कशाचं? संलग्नाचं, कारण तो चेष्टकत्व करत राहतो. इथं तर आदिनत्वच नाही आहे. त्याच्यामुळं देवतेचं आणि जीवाचा बदल आहे. परमेश्वराचा तर विषयच नाही. परमेश्वराच्या पलीकडं काही आहे का? सर्वाच्या पलीकडं परमेश्वरच आहे. त्याच्यामुळं परमेश्वराचं बंधन किंवा आदिनत्व कोणाचंच नाही परमेश्वरावर. परमेश्वर स्वतंत्र आहे. म्हणजे देवतेच्या त्या परमेश्वराची ह्या बाबतीत अजिबात बराबरी करू शकत नाही. फक्त देवतेचा आपण दोष बघतोय, नकारात्मक बाजू बघतोय. ते आदिनत्व असल्यामुळं त्या काही करू शकत नाही, कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांना वाटलं की हा जो जीव आहे, वाटण्याचा प्रश्नच नाही, कारण त्या सिस्टममध्ये ते काम करतात. वाटण्याचा प्रश्नच नाही. हा खूप भक्ती करतोय, त्याला याला थोडंसं जास्त देऊ किंवा झुकतं माप देऊ, असा सुद्धा विचार देवता करत नाही. ते एवढंच पाहतात का याच्या कर्मफळामध्ये कर्माच्या अनुषंगाने काय आहे. सुख असेल तर सुख देतील, दुःख असेल तर 100% तिथं पुढे येणार आहे. दुःख असेल तर 100% ते भोगवतात. सुखसुद्धा कमी करतात, उलट ते देत नाही. त्यांचाच भक्त असतो, त्यांच्या ठिकाणी भरपूर. पण कसं येईल पुढे येईल. ते का आडरिगणे म्हणतात त्याला, ओव्हरटेक, की ते कर्मफळ. आता एखादा जीव आहे त्याला ह्या विशिष्ट देवतेचं सुखफळ भेटलं आणि ते सुखफळ भेटलेलं असताना वरच्या देवतेच्या सुखफळाची वेळ आली तर ती त्याला काढून तिथं घेऊन जाऊ शकते. वरची देवता फक्त, खालची देवता नाही. त्याच्यामुळं तो काही विषय नाही. ते याचा अर्थ देवतेला फक्त काम करायचं आहे, कार्य करायचं आहे, त्याला ते द्यायचं आहे. आपण म्हणतो ना एकदाच उरकून टाका, त्या पद्धतीनं ते उरकायचं आहे त्यांना. आणि त्या सिस्टमच्या बाहेर अजिबात नाही. ते आलं तर नाही तर काय अनार्जित दाता थोडी की हा भक्त आहे त्याच्याकडे याच्यापेक्षा जास्त त्याला सुख देऊन टाकू आपण, असं नाही. ते कर्मफळाच्या त्या लाईनमध्ये, त्या लिंकमध्ये जर ते आलं तर देवतेला स्वतंत्रता बुद्धी नाही, स्वतंत्र विचार करण्याची किंवा स्वतंत्र काही देण्याची त्याचा अधिकार पण नाही आहे. ते आदिनत्व हे नित्याचंच आहे आणि ते बंधन हे कायमचंच आहे त्या देवतेचं. देवतेला कोणत्या प्रकारचा स्वतंत्रता नाही, हे लक्षात घ्या. देवतेमध्ये अज्ञान आहे. ज्ञान तर आपण बघितलं कोणत्या अनुषंगाने, परंतु अज्ञान पण आहे. अज्ञान कोणतं? सर्व देवतांना आपल्यावरील देवतेचे, परमेश्वराचे, या सर्वच पदार्थाचे अज्ञान असते. आता करुणीची देवता आहे, त्या देवतेला वरच्या साऱ्या देवतेचं अज्ञान आहे, माहीतच नाही आहे. करुणीची देवताला अष्टदेवी देवता आणि फक्त आपल्यावरती देवता आहे आणि ते कार्य करतात, ते आदेश देतात, आपण काम करायचं. परंतु जाणणं त्या देवतेकडून होत नाही. अष्टदेवनी देवतेला वरच्या देवतेचं अज्ञान आहे, अंतराळीच्या देवतेला वरच्या देवतेचं अज्ञान आहे, स्वर्गीच्या देवतेला वरच्या देवतेचं अज्ञान आहे, विश्वदेवतेला चैतन्य देवतेचं अज्ञान आहे आणि चैतन्य देवतेला परमेश्वराचं अज्ञान आहे. फक्त ती आपलं जे मालक आहे त्या मालकाचा काय आदेश आहे ती पाहते आणि कार्य करत राहते. पण परमेश्वराला ती जशी आहे तशी जाणते का? ज्या पद्धतीने तुम्ही जाणतात नाही जाणत. मालक आहे, फक्त आदेश कसा येईल आणि ते करायचं, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि या सिस्टममध्ये सुद्धा आहे बघा, एखादा संस्था आहे खूप मोठी, तिथला शिपाई, तो शिपायाला माहीत राहतं का आपल्या या कॉलेजचं प्राचार्य कोण आहे, डायरेक्टर कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, माहीत असतं. ओळख असते का? प्रत्यक्ष ओळख नसते. फक्त ते मानतात की बाबा हे अध्यक्ष, हा अशी संस्था आहे, तशी संस्था. पण त्या सिस्टमचा तो भाग आहे, त्या सिस्टममध्ये तो काम करतो आहे.
आणि त्या डायरेक्टरला किंवा त्या अध्यक्षाला त्या शिपायाची बी ओळख ठेवायची आवश्यकता नाही आहे. तो बाय बाय काम करतोय ना, त्याला काम करायचं तो डायरेक्ट शिपायाला थोडी सांगणार आहे. तो त्या प्राचार्याला सांगेल, मग प्राचार्य शिक्षकाला सांगेल, शिक्षक शिपायाला सांगेल, जे असेल ती सिस्टम तशा पद्धतीने. त्याच्यामुळं परमेश्वराचं जे सिस्टम आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि हा सिस्टम देवता हा सिस्टमचा भाग आहे. हे आपल्या लक्षात आल्यानंतर ते कार्य कसे करतात आणि आपल्याचा आणि त्या देवतेचा संबंध काय आहे, ते आपल्याला काय करू शकतात का, याच्याविषयी खूप संभ्रमावस्था आहे, खूप भीती आहे ना. त्याच्यामुळं या ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर मनातली भीती आपोआपच, गैरसमज आपोआपच निघून जातो. तर ते अज्ञानसुद्धा आहे. का बरं अज्ञान आहे? वरच्या देवतेला ते मानत म्हणजे ओळखतच नाही. परमेश्वरापर्यंत तर त्यांची ओळख आहे, तर विषयच जात नाही. त्यांचे अज्ञान हे कधीच नाहीसे होऊ शकत नाही. ते अज्ञानसुद्धा कधीच नाहीसे होत नाही. तुमचं तरी अज्ञान, काल अज्ञान होतं काहीतरी, आज तुम्हाला थोडं त्यातलं कळालं. आज जे अज्ञान आहे ते उद्या कळालं, परवा कळालं. अज्ञान संपत जाऊन तुम्ही ज्ञान व्हाल, ज्ञानी व्हाल आणि त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही परमेश्वरापर्यंत जाल. परंतु देवतेचं जे अज्ञान आहे हे कधीच फिटत नाही, कोणत्या सृष्टीत नाही आणि कोणत्याच युगात नाही आणि कोणत्याच कार्याने नाही. अज्ञान हे कायमचंच आहे, नित्याचंच अज्ञान आहे म्हटले, ते नाहीसेच होऊ शकत नाही. आणि या अज्ञान बंधामुळे त्यांना परमेश्वराचे काही पण स्वतःजवळ असलेल्या त्रोटक स्वरूपातील जे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश या पंचप्रकाराशिवाय वरील देवतेचे पंचप्रकारसुद्धा प्रभू होऊ शकत नाही. म्हणजे वरच्या देवतेचे सुद्धा पंचप्रकार किती आहे, काय आहे, ते अजिबात त्यांना माहीत नाही, प्रभू शकत नाही, म्हणजे सोडू शकत नाही. वरच्या जर जास्त आहे खालच्या देवतेपेक्षा 8 पटीनं 10 पटीनं, मग त्या देवता खालच्या देवतेला काहीतरी सोडू शकतील ना, कारण त्यांची पॉवर जास्त आहे. परंतु तसं होत नाही. ती त्या खालची देवता त्या सिस्टममध्ये काम करते, वरची देवता त्या सिस्टममध्ये काम करते, त्याच्यावरची देवता त्या सिस्टममध्ये काम करते. त्यांचा तो अधिकार, तहसीलदार त्या सिस्टममध्ये काम करतो त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये, कलेक्टर त्या सिस्टममध्ये काम करतो त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये. तसा वरचं तसं देवता आहे. तर त्या कधीच त्या एकामेकाला सुद्धा मदत करून सोडू शकते. चला मी मोठा आहे मग मी तुम्हाला वशिला लावून सोडून शकतो, असं काहीच होत नाही. कलेक्टर तहसीलदाराची बदली नाही करू शकत. नोटीस देईल, हे देईल, काम करण्याच्या अनुषंगाने काहीतरी प्रॉब्लेम म्हणून, परंतु अधिकार कलेक्टरला नसतो. तसं वरच्या देवतेला खालच्या देवतेच्या अनुषंगाने काही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. जीवाच्या संदर्भात सुद्धा कोणत्या प्रकारचा अधिकार. इतकेच नव्हे तर ईश्वराच्या ठिकाणी जे प्रत्येक देवतेचे ज्ञान असते तेही त्यांना प्रभू म्हणजे सोडू शकत नाही म्हटले. ईश्वराच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते सुद्धा परमेश्वराने जरी ठरवलं की बाबा ह्या देवता बंधनात आहे, चला यांना मुक्तीला देऊ, तरी ते करू शकत नाही. बरं, परमेश्वराला काय अशक्य आहे? अशक्य काहीच नाही आहे. पण तरी परमेश्वर करू शकत नाही. का करू शकत नाही? त्या नित्यबद्ध आहे ना, त्या कायमच्याच बंधनात आहे, त्यांना सोडवणार कसं? आपण बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. आपली निवड का केली? निरानंद आहे परंतु आनंद घेऊ शकतो. अनादि अविद्युक्त आहे, अनंत दोष आहे परंतु सर्वाधिकार पण आहे, गुण पण आहे. त्या अनुषंगाने आपली निवड करून परमेश्वराने आपल्याला आनंद देण्यासाठी ठरवलेलं आहे आणि तो आपण घेऊ शकतो. तसं ते जे स्ट्रक्चर आहे ते देवतेचं नाहीच आहे. त्याच्यामुळे परमेश्वराने जरी ठरवलं तर यांना मुक्तीला नेऊ, मोक्षाला नेऊ, यांनाही सोडू, या बंधनातून सोडू शकत नाही. फॅन चालू करा ना, गरम होऊ राहिला. त्याचप्रमाणे आदिनत्व आहेच, अज्ञानता आहेच, परंतु अविद्या बंध आहे. म्हणजे अविद्या देवतेच्या ठिकाणची अनादीचीच आहे. म्हणजे ही अनादी अविद्या जी आहे, जीवाला चिटकलेली आहे, ती देवतेच्या ठिकाणी सुद्धा अविद्या अनादीचीच आहे. म्हणजे जीवाची पण ती अविद्या अनादीची आहे. जीव यापासून वेगळा होऊ शकतो. जीव अनादी अविद्येचा छेद परमेश्वर करतात. याचा अर्थ जीव हा अनादी अविद्येपासून वेगळा होऊ शकतो. ती अनादीची जरी असली तरी ती नित्य नाही, हे आपण मागच्या वेळेस बघितलं. परंतु देवता ह्या अविद्याबंधापासून मोकळ्या होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. त्यांना सोडवणारा कोण? त्याचा छेद करणारा कोण? त्याचा विषयच नाही आहे. त्याच्यामुळं देवता स्वतःच मोकळ्या होऊ शकत नसल्याने या दुसऱ्या कोणालाही त्यापासून मोकळ्या पण करू शकत नाही. त्या स्वतःच बंधनात आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याला त्या बंधमुक्त करू शकत नाही. परमेश्वर आपल्याला का मुक्तीला नेऊ शकतो? तो नित्यमुक्त आहे म्हणून बंधनातल्या जीवाला मुक्त करू शकतात. तशा देवताच्या कायमच्याच बंधनात आहे ना, अविद्येचा छेद होऊ शकत नाही. त्या कायमच्याच अविद्यात आहे, ते अनादीची आहे, नित्य आहे. तसं जीवाचं नाही आहे. ती अनादीची जरी असली तरी नित्य नाही आहे. अनादी अविद्येचा छेद करून परमेश्वर प्राप्तीला नेतात, तसं देवतेचं नाही आहे.
हा एक सिस्टमचा भाग आहे. देवता आणि जीव यातला जर फरक आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल का जीवामध्ये काय एक्स्ट्रा आहे, देवतेमध्ये काय एक्स्ट्रा आहे. ते आपण तुलनात्मक तक्ता पण बनवलेला आहे, ते आपण पाहणार पण आहे की देवतेमध्ये हे आहे, जीवामध्ये आहे. देवतेमध्ये हे नाही आहे, जीवामध्ये आहे. जीवामध्ये आहे तर देवतेमध्ये नाही आहे, असं तक्ता आपण बनवलेला आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर तुलनात्मक लगेच आपल्या लक्षात येईल. आणि ह्या दोन्हीला तुलना आपण करायची परमेश्वराशी, तुलनाच होऊ शकत नाही. परंतु एक माहिती म्हणून, जनरल नॉलेज म्हणून आपण जर समजून घेतलं तर मग आपल्याला आपल्या स्वतःविषयी जो ग्रह झालेला आहे, जे भ्रम झालेला आहे, देवतेविषयी जो ग्रह झालेला भ्रम झालेला तो तुटेल. आणि ते तुटला का आपण आपल्यातून बाहेर पडू, आपण देवतेतून बाहेर पडू आणि एकमेव परमेश्वराशीच अटॅच राहू. परमेश्वर तूची व्हावं, तूची भेटावं ही भावना, हा हेतू. त्यावेळेस आपण निश्चिंतपणे एकनिष्ठ भक्तीला सरेंडर होऊ आणि मग दैवराटीत बसू. आज आपण आपल्या प्रेमात आहे, आपल्यासाठी चाललं आहे ना, आपल्या सुखासाठी चाललं आहे. आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून आपण भक्ती करतो आहे. आणि आपल्याला काय भेटणार आहे, काय देऊ शकतात, कोण देऊ शकतं हे कळाल्यानंतर आपण तिथंच अटॅच होणार आहे. इथून तुटलं तर तिथं जीव एका वेळेस एकच काम करतो, मी आज या मिनिटाला आहे, या मिनिटाला मी आता कुठंच नाही. तसं तुम्ही जीवापासून तुटले, देवतेपासून तुटले आणि परमेश्वराला जोडले तर मग एखादी झाली, त्याच ठिकाणी जोडल्या राहिले, त्याच ठिकाणी परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुमचा हा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. म्हणजे देवतामध्ये आदिनत्व आहे, अज्ञान आहे, अविद्याबंध आहे, हे देवतेचे दोष आहे. ही नकारात्मक बाजू आहे, लक्षात घ्या. नित्यबद्ध देवता कायमच्याच बंधनात आहे. देवता नित्यबद्ध आहे, नित्य शब्द वापरलेला, कायमचा बंधन, बंध हे तुटू शकत. तसं त्याच्या उलट आपण जीवाच्या बाजूने घेतलं तर काय, बद्ध मुक्त जीव आहे. देवता नित्य बद्ध आहे, म्हणजे कायमच्या बंधनात, आणि जीव बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. किती मोठा जमीन आसमानचा फरक. बंधनात असू द्या पण मुक्तीला जाणार आहे ना, हा त्याचा प्लस पॉईंट आहे. या बंधनात आहे पण कायमच्याच बंधनात आहे, हा त्याचा निगेटिव्ह पॉईंट आहे. त्या बी जशा असते तर त्या बी कधीतरी मोकळ्या होऊ शकल्या असत्या, परंतु मोकळ्या होऊ शकत नाही. नित्यबद्ध देवता आहे. वरील या तिन्ही अनादि सिद्ध बद्धाची देवता स्वरूपी नित्याचीच बांधलेली आहे, कायमच्याच आहे. त्यामुळेच त्या नित्यबद्ध ठरतात, कारण कायमस्वरूपी त्याच्यामध्ये ती नित्यता जी आहे बंधनाची ती असते, ती कधीच तो सोडू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला तरी नाही, परमेश्वरांनी ठरवलं तरी नाही, त्यांच्या त्या स्ट्रक्चरमध्ये तो भागच नाही आहे त्यातून बाहेर पडण्याचा. काही असतं बघा, नगरपालिकेमध्ये एखादे नोकरीला लागल्या जो मनुष्य असतो त्याच्या कधीच बदल्या होत नाही. या नगरपालिकेतून त्या नगरपालिकेत कधी बदली झाली असं ऐकलं आहे का? नाही, तो सिस्टमचा भाग आहे. ग्रामीण पोलीसमधून त्याची जर भरती झाली तर तो ग्रामीणमध्येच बदले होत राहतं त्याच्या, तो सिटीमध्ये येत नाही. आणि सिटीमध्ये त्याची बदली झाली तो सिटीमध्येच बदली होईल त्याचं, या एरियातून त्या एरियात, त्या एरियातून त्या एरियात. आलं का लक्षात? तसं ह्या ज्या सिस्टमचा भाग आहे तसं ह्या देवतेच्या अनुषंगाने सुद्धा सिस्टमचा भाग आहे. त्यांना जे आहे ते स्ट्रक्चर आहे, त्याच्यात बदलच होत नाही. ती जर सिस्टम नसेल तर गोंधळ होईल, कोणी कुठे आहे कोणी कुठे आहे, कमांडच राहणार नाही, काम करणं अवघड होऊन जाईल. तसं देवतेच्या अनुषंगाने या सृष्टीत एवढी मोठं ब्रह्मांड आहे, हे चालवण्याचं तर सिस्टम लागेल की नाही त्याला. बिगर सिस्टमचं थोडं ब्रह्मांड चालूच आहे, आणि एवढी मोठी सिस्टम ती बसवलेली, त्या सिस्टमचा एक भाग आहे. देवता कायमच्या बंधनात आहे, नित्य बंधनात आहे म्हणते. आणि विचारातलं 45 सूत्र परमेश्वराचंच आहे, नित्यबद्ध देवता. नित्यबद्ध देवता, देवता ह्या नित्यबद्ध नाही, कायमच्याच बंधनात आहे म्हणजे. यापासून त्यांना मोकळे होताच येत नाही म्हणजे, म्हणून देवता मोक्षाला पात्रच होऊ शकत. परमेश्वराच्या मोक्षाला, त्या मुक्तीला, आनंदाला त्या पात्रच होऊ शकत नाही, कारण त्या बंधनात आहे. आपण बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे, म्हणून मोक्षाला, आनंदाला पात्र होऊ शकतो. म्हणून परमेश्वराने आपली निवड केलेली आहे, आणि ती संधी फक्त आपल्यालाच आहे. त्या संधीचा फायदा आपणच उचलू शकतो, आपण त्या परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. कोणतीही देवता ठरवलं तरी परमेश्वर देऊ शकत नाही, आणि त्याही मुक्तीला जाऊ शकत नाही, त्या मोक्षाला जाऊ शकत नाही. कारण त्या जर मोक्षाला जायला सुरुवात झाली तर देवताच राहणार नाही. ब्रह्मांड चालेल कसं सिस्टम चालेल कशी काय? या सिस्टममध्ये रिटायर होता येतं, तिथं रिटायरमेंट पण नाही आहे. इथं रिटायर झाली तर लगेच नवीन भरती करून नवीन माणसं आणता येतात सिस्टमला, काम करायचं, काम चालवायचं. इथं ते सुद्धा नाही आहे, रिटायरमेंटच नाही आहे. कारण सामर्थ्य आहे ना त्यांच्यामध्ये, सामर्थ्य असल्यामुळं त्या रिटायरच होत नाही, काम कंटिन्यू करतच राहतात. महासार होईल तेव्हा ते अव्यक्त स्वरूपी आपल्या ठिकाणी जातात, संसरण होईल त्यावेळेस परत
व्यक्त होतात आणि कामाला लुकतात. वरचा आदेश येईल त्या पद्धतीनं कार्य करत राहतात. या जीवाचं हे कर्मफळ, त्या कर्मफळावरती ते चिन्ह, त्या मळावरती ते चिन्ह, नंबरप्रमाणे हे आलं, हे संपलं, दुसरं आलं, दुसरं संपलं. देवतेंची लाईनच राहते आपल्याला भोगवण्यासाठी. परंतु दैवराटीचं आता देवतेची लाईनच नाही आहे. तुम्ही मोकळे झाले, तुम्ही स्वतंत्र झाले. कर्मराटीमध्ये देवतेची लाईन आहे घरासमोर, त्याला दिसत नाही म्हणून बरं आहे, देव परमेश्वराने ती सिस्टम नाही सांगितली. नाही तर देवतेची लाईनच असते, तुझं झालं का चाल, तुझं झालं का चाल, चालूच राहतं त्याचं काही ना काही. तसं इथं लाईनच नाही. का तर दैव स्वभाव आपल्या साऱ्या फायली कुठं आहे? परमेश्वराच्या टेबलवरती आहे, रोनाईच्या दृष्टांताप्रमाणे. आता जेव्हा परमेश्वर ती फाईल काढतील, चला XYZ व्यक्ती आहे, जरा आता परिपक्व झालेली विचारांनी थोडंसं संकट आलं तरी तो म्हणणार नाही, भाकणार नाही का काय एवढी धार्मिकता करतो, काय उपयोगाची, काही खरं नाही, द्या सोडून, असं म्हणणार नाही. त्याची परिपक्वता ते पाहून ते लीळादानाचं कार्य आहे. आज येणारं संकट परमेश्वराने ठरवलं तर तेच संकट 5 वर्षानंतर सुद्धा येऊ शकतं. आज टाळायचं, 5 वर्षानंतर एखादं 5 वर्षानंतर येणारं संकट आहे, पण तेव्हाची परिस्थिती तुमची अवघड राहणार आहे. आत्ता आलं तर तुम्हाला ते सहन होऊ शकतं ते संकट. आजच देव लगेच करून घ्या ही फाईल आणि जाय बरं. ती देवता पाहत नाही संकट कधीच आहे काय, तिला माहीतच नाही आहे, ती ब्लाइंड होऊन जाते डायरेक्ट. फक्त आदेश आला आहे, मेल आला आहे, XYZ व्यक्ती, त्याचं असं आहे, इतकंच आहे तितकंच आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांना अधिकारच नाही, स्वतंत्र काहीच नाही. सांगितलं फक्त डाव्या हाताला खर्चटायचं आहे, हात खर्चटायचं आहे, बात खतम. तो कधीचा होता त्याचा भोग, कुठं होता काहीच नाही. 100 किलोमीटरवरती होणार होतं, पण नाही, आता घराच्या जवळ 2च किलोमीटरवरती, ते बी दवाखान्याच्या बाजूलाच. बघा किती मोठी सिक्युरिटी आहे आपल्याला. आणि एवढी सिक्युरिटी असूनसुद्धा आपण भयग्रस्त आहोत. म्हणून धर्म आपला जो आहे भयाकडून निर्भयतेकडे जाणारा प्रवास आहे. तुम्ही जेव्हा निर्भय व्हाल तेव्हा खऱ्या अर्थाने दैवराटीचे व्हाल, तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराचे भक्त व्हाल. आणि ह्या देवतेला इथं सिस्टम वेगळी, तिकडं सिस्टम वेगळी, त्यांची लाईनच राहते. याचं झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, तिसरं झालं का तिसरं. ती तीव्रता पण जास्त असते. आपण थोडासा जाणीवेची जर असेल दैवराटी, तर थोडीशी जाणीव, खूप जास्त जाणीव नाही. परमेश्वराच्या समर्थवादी निष्ठा असेल, किती मोठं संकट जरी आलं तर ती विचारधारा जर ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही काय म्हणणार, अरे हे तर कवडणे आहे. ऋणाईच्या दृष्टांतातून निम्म तर आपलं माफ झालेलं राहिलेलं निम्म, ते निम्म्याचं नाही कवडणे आहे. तेव्हा 100% जर वाढवलं तर किती मोठं संकट होतं. एवढं संकट आहे, आता काय फरक पडतो, ते बी आपलंच आहे. परत परमेश्वराचं साह्य आहे. ते उद्या येणार होतं का, परवा येणार होतं का, कालचं होतं काय माहिती. आता योग्य वेळी परमेश्वराने आपल्याला हे संकट पाठवलेलं आहे. फेस करा, बात खतम करा. दुःखच होणार नाही, अडचणीच येणार नाही, संकटच वाटणार नाही. ते उलट त्यातून क्लीननेस वाढणार आहे, त्यातून आपलं शुद्धता वाढणार आहे. हे कधी ना कधी येणारच आहे, आपलंच आहे. अशी विचारधारा असेल तर तुम्ही कधीच ट्रेसमध्ये भयग्रस्त, त्रस्त असं कधीच होणार नाही, काहीच होणार नाही. कोणत्याही संकटाला फेस करून तुम्ही त्यातून बाहेर पडाल. दुःख हा विषयच होणार नाही, तुमचे चेहरे कधीच पडेल राहणार नाही. पण जर हे न जाणता जर तुम्ही धार्मिकता करत असेल तर तुमच्या सतत मनामध्ये तक्रार राहील का मी एवढे देव करतो आणि एवढे विडे वाहतो आणि एवढे स्थानं करतो आणि एवढ्या क्रिया करतो, तरी असं का व्हावं ना असं का व्हावं. परंतु ते येतच नाही. कधीतरी नाविलाज असतो, त्याची परिस्थिती, त्याच्यामध्ये बदल नाही झाला, ती अवस्था बदलली नाही तर होतं तसं, तर ते बी अजाणते होतं. आणि त्यालाही परत सपोर्ट करायला परमेश्वर संयोग योग साह्य माया परतेच. कोणीतरी चांगला पॉझिटिव्ह विचाराचा माणूस लगेच तुमच्या घरी, अरे असं काही नसतं, तसं काही नसतं समजून सांगितलं, तो लगेच त्यातून बाहेर पडतो. होतं की नाही असं. आपण निगेटिव्ह याच्यामध्ये जातो, कोणीतरी येतं आपल्याला सांगतं, आपण हे विचार करायचा का हे परमेश्वरानेच पाठवलेली व्यक्ती आणि त्याच्या माध्यमातून तिकडूनचं कार्य चालू आहे. म्हणजे धर्म अत्यंत पॉझिटिव्ह विचाराचा आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संकटात, कोणत्याही अडचणीत, कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणारे ठरले तर समजायचं तुम्ही योग्य रस्त्यावर आहे. टेन्शन नाही येते तुम्हाला, त्रस्त नाही आहे तुम्ही. जे आहे ते करून जायचं, पुढं चालत राहायचं. आणि एकदा का हा चाललं तर टेन्शन येणार, ट्रेस त्रासाचा विषयच येणार नाही. ट्रेस नाही, त्रास नाही, टेन्शन नाही, BP शुगरचा विषय नाही, केमिकलच्या गोळ्या खायचा प्रश्न नाही. पण त्याच्यासाठी बी सकाळी लवकर उठून स्मरण, चिंतन, व्यायाम सारं करावं लागतं. प्रयत्न आपला असला पाहिजे की नाही. सारं कॉन्ट्रॅक्ट देवानीच घेतलं, देव करून घेईल. देवानी काय काय करावं. आता देवाने सृष्टी तयार केली, स्वतः अवतार घेतला, आपल्याला काढलं, ज्ञानही दिलं, ज्ञान देऊनही परत वाडीवेडी फिरून परत योग्य अयोग्यताच्या अनुषंगाने आपल्याला संधी दिली, कोणाच्या तरी माध्यमातून क्रिया घडून आणली, बोध दिला.
4 पदार्थ समजले, कळाले, सारी विचारधारा आपल्या समोर आली, अजून देवाने काय करावं? कालच बघितलं ना, भारतात जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, आता गंगा तीरावर जन्माला आलो, संप्रदाय म्हणजे परमेश्वराच्या मार्गामध्ये बोध झाला, आजूबाजूला सारे पॉझिटिव्ह विचाराचे माणसं आहे, परत तुमची ट्रस्ट झाली, वर्षभरामध्ये कितीतरी साधू संत तुम्हाला मार्गदर्शन करायला येत आहे, तरी तुमचे चेहरे पडेल. काही खरं नाही हो बाबा, काही खरं नाही हो बाबा. मग आता काय करा, देव काय करील? अजून देवानी काय करावं? हे जे अल्पसुखी काही कामाचे नाही आहे. म्हणून राजपुत्र किंवा परमेश्वर तुमचा अभिमान करतात आणि तुमचं फॉलो कंटिन्यू करत राहतात. तुम्ही कुठं जातात? आपल्या आईवडिलांनी एवढं फॉलो केलं नाही आहे. मुलगा कुठं जातो, त्याचे मित्र कोण काय कुठं, पण परमेश्वराचा कंटिन्यू फॉलो चालू असतं. एवढी यंत्रणा परमेश्वराने आपल्या पाठीमागं लावलेली आहे. हा कधी चुकीच्या ठिकाणी जाणार नाही, याची संगत होणार नाही, हा धर्मावरून जाणार नाही, याची काळजी परमेश्वर वेळोवेळी परमेश्वराने घेतलेली आहे. इथपर्यंत आपण सहजासहजी नाही आलो. ज्या अर्थी आचार्यांना फॉलो केलं, ज्या अर्थी माईम भट्टांना देवानी फॉलो केलं, बाईसांना फॉलो केलं, 6-6 महिने चिंतन करून त्यांचा जो दोष आहे, कर्मनाश आहे, जी अडचण आहे ती दूर केली, त्या अर्थी तुमची पण केली ना. ते जीवच होते, तुम्ही जीवच आहे. फरक काय? ते ह्या अवस्थेला आले का? डायरेक्ट आले का? ते ह्या अवस्थेला येण्याच्या अगोदर आपल्यासारख्या अवस्थेमध्ये ते पण कधीतरी होते. आपण सुद्धा त्या अवस्थेला जाणार आहोत, जायचं आहे आपल्याला. हा पॉझिटिव्ह विचार करून आपण चालत राहू. त्याच्यामुळं देवता ह्या आपल्याला काही करत नाही, काही करणार नाही, ते त्यांचं कार्य करत राहतं. त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. अनादी काळापासूनच या देवता स्वरूप जे आहे त्या अचल व नित्य आहेत. कोणत्या प्रकारचा त्यांच्यामध्ये बदल नाही, अचल व नित्य. काय जर एवढी गॅरंटी आहे तर अनेक जण निगेटिव्ह नाही विचार, त्रस्त, किडनी, लिव्हर पेशंट, थायरॉइड, हे बघा बऱ्याचशा गोष्टी आहे. महंत, आचार्य, तुम्हाला सांगू, एका शब्दात सांगतो, हा फक्त आणि फक्त जीवाचा अप्रयत्न आहे, बाकी काहीच नाही. प्रयत्न करी दैवाचे साह्य. प्रयत्न केला तर परमेश्वराचं साह्य होणारच आहे. आणि मग तुम्ही कोणत्या अडचणीतून, कोणत्या संकटातून, कोणत्या त्रस्तीतून तुम्ही बाहेर पडणारच आहे. अभिलाषा निवर्तली पाहिजे. बरं, परमेश्वर कशाने भेटणार आहे? हे जे तुम्ही सांगितलं ते मिळाल्याने भेटणार आहे का परमेश्वर? बरं, ती अभिलाषा निर्माण झाली. बरं, अभिलाषा का निर्माण झाली? सकाळी तो विषय झाला. अभिलाषा का निर्माण झाली? एक विशिष्ट याच्यावरून पडलो तुम्ही, पडले का मग अभिलाषा निर्माण होत राहते. आला का लक्षात? जो राजकारणी माणूस आहे तो एकदाच निवडणूक लढवतो का कधी? त्याला ते व्यसन आहे. तो इथं पडला का परत दुसरी का परत निवडणूक लढतो. तो पडतो. आता एक सहज मी फेसबुकवरती बघितलं आणि तिथं राज ठाकरे यांची मुलाखत होती. एका पत्रकाराने त्याला काय विचारलं, का म्हणे तुम्ही दर निवडणुकीला एवढे उमेदवार का उभे करतात म्हणे तुम्ही? म्हणे अरे का करतो ना, आमचे पक्ष म्हणे पण कायमचे पडत राहते तरी का उभे करता म्हणे. तुमचे निवडूनच येते तरी का उभे करता? तो अरे असं कसं काय विचारता तुम्ही म्हणले. हा सिस्टमचा भाग आहे. आम्ही पक्ष काढला, आम्ही निवडणुका लढवण्यासाठीच काढला आहे. पडता ही गोष्ट वेगळी, परंतु तिथं आम्हाला कोणीतरी फॉलोअर आहे ना, काहीतरी मतदान पडणार आहे ना. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा आशावाद आहे ना. राजकारणी माणसाची महत्त्वाकांक्षा आणि आशावाद खूप चांगला गुण घेण्यासारखा. कारण माझे काही पॉलिटिकल मित्रांबरोबर संबंध आहे ना. कोणताही राजकारणी जो बी निवडणूक लढवतोय, कोणी घ्या, तो अपक्ष का असे ना, तो कधीच म्हणत नाही मी पडणार आहे. तो म्हणतो मीच निवडून येणार 100%. आणि तुम्ही बघितलं असं, मीच निवडून येणार. एका मित्राला म्हणलं का रे आपलं तर परिस्थिती तशी काही नाही. अरे म्हणे मीच जर म्हटलो की माझं काही खरं नाही तर लोक कसे म्हणतील तू निवडून. आपण म्हणत राहायचं मी निवडून येणार, मी निवडून येणार, मी निवडून येणार. ही पॉझिटिव्ह थिंक आहे. ही आपल्यापासून सुरुवात करायची, मग ती दुसरे लोक, तिसरे लोक आणि आपल्या आजूबाजूला जे कार्यकर्ते राहतात ना, ते कंटिन्यू जेव्हा मी म्हणत राहील, हॅमरिंग करल, तेव्हा ते म्हणतात हे म्हणता याचा अर्थ निवडून येणार आहे. मग ते म्हणतील, मग ते म्हणतील, मग अशी ती पॉझिटिव्हिटी वाढत राहते. म्हणे एकच गोष्ट जी खोटी आहे ती वारंवार सांगितली तर ती खरी वाटायला लागते की नाही, आहे की नाही? तसाच हा प्रकार आहे. आता तुम्ही जे म्हणताय ना ते फक्त जीवाचा अप्रयत्न आहे. बाकी मुक्तीची चाड ज्याला आहे त्याला काही अभिलाषाच नाही. मग काय काय भेटलं काय, काय आपला आपला देव भला आपण बोलूया. आता मला एक आपले सद्भक्त आहे, त्यांनी एक मला व्हिडिओ नाही आहे, ती रेकॉर्डिंग पाठवली. XYZ भिक्षुक आहे आपले ते, आणि ते व्याख्यान करता करता ते म्हणले आता काही शहाणे झाले, आता दीक्षा घेतली आहे,
आणि त्यांचा मागचा इतिहास पाहिला तर खूप रंजक आहे, खूप असा आहे, खूप तसा आहे. पण ते सांगतात दत्तात्रय कवच म्हणू नका, पंचावतार उपहार कुठं करायचा असतो का, असं असं तर नाव न घेता असं. तर आता ही त्याची प्रवृत्ती आहे. ऐकणाऱ्याने किती ऐकायचं, कसं ऐकायचं, त्याचं ऐकणारे त्याच्या लेवलचेच असणार ना. त्याची बुद्धी तशीच आहे, ऐकणाऱ्याची बुद्धी तशीच आहे. धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, आयऱ्या गायऱ्याचा आहे का? कोणाचा आहे? कोणाचाच नाही, बुद्धिवाद्यांचा आहे. परमेश्वराने जे सांगितलं आहे ते ऐकायचं का हे कोणीतरी सांगितलं हे ऐकायचं. ते म्हणले नामधारक वासनिकांमध्ये कन्फ्युजन होतं. म्हणलं कन्फ्युजन काढायसाठी तर आपलं चाललं आहे सारं मिशन. त्यांनी कन्फ्युजन का व्हावं? देवानी काय सांगावं? हे भिक्षुक काय सांगतात, ते भिक्षुक काय सांगतात, याच्यापेक्षा देव काय सांगतो याच्यासाठी तर अभ्यास करायला लागेल की नाही म्हटलं. आता हे त्यांच्या पद्धतीने ते सांगतातच. ऐकणाऱ्यांनी किती ऐकायचं, काय ऐकायचं हे आपण बघायचं. आता मी सांगतोय प्रत्येकजण ऐकतो असं थोडी, ऐकायलाच पाहिजे असं थोडी. म्हणून अभिलाषा निवर्तीली, ज्याला कशाचीच अपेक्षा नाही ना, तो आपल्यावर कोण काय बोलतं आणि काय म्हणतं त्याच्याशी काही मतलब नसतो. परमेश्वराला काही मतलब होता का? परमेश्वराला काही विरोध करणारे कमी होते का? त्यावेळेस बी माधवाश्रम वगैरे होते की नाही? होतेच ना, माधवाश्रम होते, अजून ब्रह्मसानू होते, होतेच नाही. पण देवाने काही तत्त्वज्ञान मांडण्याला काही कमतरता केली, काहीतरी कंजूसी केली किंवा काहीतरी मोड केला का, चेंजेस केलं का? नाही केलं. अहो ती प्रवृत्ती देवावरती चालून गेली तर आपली काय पद्धत आहे, आपली काय गत आहे? त्याच्यामुळे आपण आपलं ड्युटी करावी, आपण आपलं करावं की जे आहे ते सांगावं. ऐकणारे ऐकतील, नाही ऐकणारे नाही ऐकतील, काय फरक पडतो? बरं प्रत्येकाने ऐकावं असं कंपल्शन मी तरी का करावं? असं थोडी आहे. कसावरती उतरून ते घ्यायचं असतं ना. तसं जीव काय करतो कार्य, तर त्याचा हेतू काय त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याचा हेतू एकच आहे, मला परमेश्वर व्हावा. तो या अशा बारा भानगडीत पडणार नाही. बारा भानगडीत नाही पडला तर जे तुम्ही म्हणता नाही ते होणारच नाही. बरं आजार जो आहे हा त्याच्या अप्रयत्नाने होतो, अन्यथा पूर्वकर्माची काही जोड असते. दैवसावा भोग, भोग आहे जो आहे, प्रारब्ध जे आहे ते तर भोगावंच लागेल ना. परंतु ते कवड न्यायाने दिलेलं आहे. म्हणजे 100% नाही, 1% 100%तला 1% त्या साधूंना कोणी असं उद्या का मी आता आजारीच पडणार नाही असं थोडी, मी अमर होणार आहे का? उद्या मलाही काय होऊ शकतं, माझी बी लाईफस्टाईल व्यायाम करणं हे ते सर्व बेटर आहे. आज दिसतंय, उद्याचं काय मी जोडेल मागचं काय माहिती. ते मागचं येईल पण त्याच्यामध्ये बी सहाय्य होईल. तुमची निष्ठा समर्थवादावरची कशी आहे यावरती अवलंबून आहे. आता हे जे BP शुगर हे काही मागचं नाही, हा तुमचा अप्रयत्न आहे. हा काय आजार आहे का? हे तुमच्या शरीरातली कमतरता आहे. BP शुगर हा आजार नाही, हे सायन्सही सांगतं, डॉक्टरही सांगतं. हे शरीरामधली असलेली कमतरता, आणि ती कमतरता आता शुगर कमी असणं म्हणजे काय, इन्शुलन्स कमी असणं. शरीराने इन्शुलन्स तयार करणं बंद केलेलं आहे आणि मग गोळ्याच्या माध्यमातून, इंजेक्शनच्या माध्यमातून ते इन्शुलन्स दिल्या जातं. त्यातली कमतरता कमी होते आणि जे जेवण आहे ते पचतं आणि त्यातलं शुगर शरीराला पोचतं. सरळ सरळ आहे की नाही? ब्लड प्रेशर आहे काय, आणि हा आजार कशाने झालेला आहे? एखाद्या छोट्याशा गोष्टीचा खूप खोलवर विचार करणं, स्ट्रेस, खूप टेन्शन घेणं नाही देणं नाही. स्वभाव असतो एखाद्याचा छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करायचा. परंतु मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त जर विचार केला तर तो विचार नकारात्मकतेकडे जातो. मग तो अध्यात्माचा जरी असला तरी. तुम्ही जर खूप विचार केला, अनुसरलं नाही तर काय होईल, अनुसरलं नाही तर काय होईल, अनुसरलं नाही तर काय होईल, असा जर विचार केला तो नकारात्मकतेकडेच नाही. आणि अनुसरण करून काय करायचं, अनुसरण करून काय करायचं असं म्हटलं तरी तो नकारात्मकतेकडेच नाही. परमेश्वर भक्ती, परमेश्वर भक्ती, परमेश्वर भक्ती असं असतं का? तर कोणतीही गोष्ट जास्त विचार केल्यानंतर ती नकारात्मकतेकडं जात असते. मग ती कौटुंबिक असो, सामाजिक असो, नोकरीची असो किंवा अध्यात्माची असो. आणि हा प्रयोग तुम्ही करून बघा. कधी कधी आपण म्हणतो जास्त विचार करायचा नसतो, करून टाका मग बघू काय करायचं, जे होईल ते होईल म्हणतो की नाही आपण. कारण जास्त विचार केला का नकारात्मक बाजू यायला सुरुवात होतात. मग आपण म्हणतो अरे करायचं का नाही, करायचं का नाही, कन्फ्युजन होतं, निर्णय घेऊ शकत नाही. मग कधी कधी असं होतं का निर्णय घ्यायचा तर जास्त विचार नाही करायचा, करून टाका मग फेस करू आपण, काय होईल ते होईल, आणि ते सक्सेस होतं. म्हणून जास्त विचार करायचा नसतो. देवाने सांगितलं आहे ते करायचं असतं. आणि पुढं बरं त्याच्या बाजूनी जर आपण प्रॅक्टिकल विचार करायचा म्हटला, तुमच्यासारखे सुशिक्षित लोक आहे, तुम्ही कंपनीत जात होते, रिटायर झाले की नाही, एक विशिष्ट वय आली, विशिष्ट वेळ आली, तुम्हाला कंपनीने रिटायर केलं का? तर कामाची तुमची कॅपॅसिटी संपली. आता तुम्हाला निसर्गात रिटायर केलेलं आहे, निसर्गाने रिटायर केले, तुम्ही काम करू शकत नाही. आता तुम्ही नोकरी मागायला गेले, नोकरी देतील का कोणी तुम्हाला? नाही देऊ शकत. भेटली तरी मग कुठंतरी आळमटळम, त्याची काय अर्थ नाही. जर निसर्गाने तुम्हाला रिटायर केलं, रिटायर करून तुम्हाला जगायचं तर आहेच, परंतु व्यवस्थित जगायचं आहे. मग व्यवस्थित जगायचं म्हणजे काय? छंद जोपासायचा आहे, वाचन आहे, काहीतरी
डोक्यात विचार नको यायला, निगेटिव्ह विचार यायला नको, त्रास व्हायला नको, कुटुंबाचा त्रास नको, समाजाचा त्रास नको, आपण मस्तपैकी जीवन जगायचं आहे, तर त्या बाजूने तुम्ही संन्यासाचा विचार केला तरी सोपं आहे. टेन्शन नको, समाजाचं टेन्शन नको, कुटुंबाचं टेन्शन नको, काही ट्रेस नको, वैताग नको, रिटायरमेंट व्यवस्थित जगायचं आहे, तोच संन्यास आहे. बाकी काय ते मध्ये आता यांच्याच पदयात्रेत होते निर्भय मुनींच्या, फलटण ते आपले पुन्हा ते फलटण, तर त्या विठ्ठलवाडीला सत्संग झाला, तो ऐकला असेल, म्हणजे अनुसरण म्हणजे काय नेमकं, आणि तो व्हिडिओ आलेला पण आहे, तुम्ही ऐकला पण असेल. अनुसरण म्हणजे काय, अनुसरण म्हणजे काय, अनुसरण म्हणजे रिटायरमेंट आहे. बाकी काय असे तुम्ही काही करू शकत नाही. व्यवस्थित राहायचं, मस्त मजेत राहायचं, रिटायरमेंट उपभोगायचं म्हणजे अनुसरण. बाकी काय वेगळं काय, अभिलाषा नाही तरी तुम्हाला काही करायचं ठरलं तरी तुम्ही करू शकत नाही, कारण शरीर थकलं, मन थकलं, विचार थकले, बुद्धी थकली, पैशाची चणचण वाटायला लागली. आता तुम्ही सिस्टीम करून ठेवलेली थोडीशी, परंतु काही दिवसानंतर आता पोरं म्हणतील हो गप्प बसा जरा, ते आमच्याकडे आता. त्याच्यामुळं तुमच्याकडं काही राहिलं नाही म्हणजे पण जीवन व्यवस्थित जगायचं आहे, तर रिटायर व्हायचं आहे. ते अनुसरण म्हणजे रिटायर होणे, रिटायर होणे, काय त्याच्यात वेगळा नाही विषय. रिटायर होणे म्हणजे काय, जे तुम्ही सांसारिक कामं करतात त्यातून निवृत्ती घेणे, तिथून निघायचं आणि इकडे कर्म. आता आम्ही कर्म करत नाही का, तुम्ही कर्म करता, आम्ही कर्म करत नाही का, कर्म तर तुम्ही करता, आम्ही करतो. तुम्ही कुठं करता आणि आम्ही कुठं करतो, तुम्ही आसक्तीनं करता, आम्ही अनासक्त करतो. एक ड्युटी हे कर्तव्य म्हणून करतो. बाकी काय, रिटायर होणं म्हणजेच अनुसरण आहे, बाकी दुसरं काही विषय नाही आहे. रिटायर कशातून व्हायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. आणि निसर्गात तुम्ही रिटायर तर झालेलेच आहे. रिटायर होणं म्हणजे काय, काय कामाचे नसणं. कंपनीने रिटायर का केलं तुम्हाला, हे काही कामाचे नाही, हे कंपनीने सांगितलं तुम्हाला, तेव्हा लक्षात आलं का अरे आपण काहीच कामाचे नाही. निसर्ग तुम्हाला सांगतोय तुम्ही काही कामाचे राहिले नाही. आता काही कामाचे नाही राहिले तरी देवाकडे जाण्याची इच्छा होत नाही आपली. आपण काहीच कामाचे नाही तरी देव म्हणतात, कुष्ठरोग्याच्या दृष्टांतातून काहीच राहिलं नाही तरी तो त्यागच आहे. कुष्ठरोग्याचा दृष्टांत माहिती आहे, मोठा पाटील होता, पैशावाला होता, सर्व होतो, त्याला आजार झाला. मग घरचे गावातले रागराग करायला लागले. ते म्हटले ठीक आहे जाऊ द्या, परंतु आपली धर्मपत्नी आहे ती सांभाळती. ती बी एकदा म्हटली मरत का नाही, म्हणे डोक्याला ताण नाही तर ताण. मग त्याच्या लक्षात आलं का आपलं कोणीच नाही आहे. आणि मग तो बाहेर पडला, दुबळेश्वराच्या मंदिरात गेला. दुबळेश्वर म्हणजे काय, देवता ह्या दुबळेश्वरच असतात, सर्व देवता ह्या दुबळेश्वर, कारण देऊ शकत नाही ना. दुबळेश्वराची देवतेचं नाव कधी ऐकलंय का तुम्ही कुठं, आपले आहे का. दुबळेश्वर सांगण्याचं तात्पर्य काय परमेश्वराचं, देवता ह्या दुबळ्या असून सुद्धा त्या देतात, दिलं त्यांनी, त्याची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था केली आणि तो नीट झाला. नीट झाल्यानंतर ही न्यायला आले, म्हटले नाही आता नको, तू माझा मी तुझा, असं म्हणून राहायचं. म्हणजे कुष्ठरोगाच्या दृष्टांतातून आता काहीच राहिलं नाही म्हणून तरी देवाचं व्हा. परमेश्वर म्हणतात तरी मी स्वीकारेल. दशीची धरिली पुरे 2 घडियाचा. श्रीकृष्ण महाराजांनी ते त्याच्याही पुढचं सांगितलंय, मृत्यूशेवर पडल्यावरती जरी माझं चिंतन केलं, मरायच्या अगोदर तू माझा झाला, तुला मरणाच्या नंतर मी कसं जाऊन देईन म्हटले. किती मोठी सिक्युरिटी आहे. मग आपण काय आता आथरुणावर पडायची वाट पाहायची का, असं नाही. रिटायरमेंट मग अनुसरण घ्यायचं. पता हॉस्पिटलमध्ये जातात, इथं मरतात तरी लोक कपडे घालतात. नाही ते चुकीचं आहे, त्याला काय अर्थ नाही आहे. तुम्हाला मी त्याच्याही पुढचं सांगतो, लोक काय करतात त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं हा विचार करा. आता लोक काय काय करतात, लोक असं करतात, लोक तसं करतात, लोक हे करतात, आपल्याला काय करायचंय. आणि सांगितलं का सारखे ताईकडे पाहत्या, काय करायचं आता. ताई म्हणते तुमचं पहा तुम्ही, माझं पोरगं आहे सांभाळायला, मी भक्कम, हे निर्णय घेऊ शकत नाही. देवतेचा अविद्याबंध आपल्याला समजलं, पण आपला अविद्याबंध वेगळाच आहे. जेवढे कार्यक्रम लावले, जेवढे सत्संग झाले, 1 डे लावा, 2 डे लावा, एकच सांगतो, सर्वांनी तेच सांगितलं ना. अख्ख्या महाराष्ट्र
महाराष्ट्रातले साधू आणून बघितले. काय सांगता? त्या साधूच्या शोधात आहोत. जो साधू म्हणल काय म्हणाल? काय म्हणाल? ठीक आहे बाबा, तुम्हाला देवतेचे फळ भरमसाठ होणार आहेत, जसं आहे तसंच चालू द्या. असं कशाला कोण सांगतो? नाही बाबा. देवाने सांगितलं आहे असं कोण सांगतो? नाही होणार ना, तो बी निर्णय आहे ना. जर तुम्ही जो बोध आहे तुमचा आत्ताचा विकल्पाला गेले नाही, तो बोल जर शेवटपर्यंत तुम्ही सांभाळला तरी चैतन्य देवतेचं फळ भेटणार आहे. ओवाळणीचं फळ चैतन्य देवतेचं फळ भेटणार आहे. आणि चैतन्य देवतेचं फळ भेटल्यानंतर ते संपल्यानंतर परत भरोशाने परमेश्वर उद्धरून नेणार आहे तुम्हाला. वर्षाचं 1,00,000 वर्षाचं, 1,00,00,000 वर्षाचं, जशी तुमची अवस्था असेल त्या पद्धतीनं तुम्ही कसा धर्म सांभाळा त्या पद्धतीनं देवतेचं फळ होणार आहे ना तुम्हाला. मग तुम्हाला देवतेचंच फळ काय घ्यायचं आहे, परमेश्वराची भक्ती कशाला करताय मग? ते बरं आहे. ते बरं इकडून होईल. म्हणजे ते एवढं वाईट नाही ना. 1,00,00,000 वर्ष कशाला टेन्शन घेता तुम्ही? तसं काय आहे का? तुम्ही त्याचं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. सृष्टी ही तुमची काही निष्फळ जाणार नाही. सकाळीच सांगितली, मागच्या वेळेस सांगितलं ना, सृष्टी निष्फळ जाणार नाही आहे. सृष्टी निष्फळ जाणार नाही आहे. फक्त ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी देण्यासाठी, जे देण्यासाठी आले ते नाही भेटणार आहे, बाकीचं सारंच भेटणार आहे. तुम्हाला जेवण नाही भेटतंय पण मुरमुरे भेटले, पोहे भेटले, चहा भेटला, दूध भेटलं, याच्यावरच आपलं चालू राहील. जर काही लोक असतात ना छोट्याशा गोष्टीवर समाधान मानतात, तसे तुम्ही असेल तर मग ते भेटणारच आहे तुम्हाला. तो काही विषय नाही. आणि परमेश्वराकडून होणार आहे. परमेश्वराचं ते नित्य कवडे कोणी घेतली ते काहीतरी आहे की तसं आहे ना. समुद्राचा दृष्टांत बाबा की तुम्ही म्हणता की शेवटच्या टोकापर्यंत जरी पालनावर पडल्यावर देवाचं नाव घेतल्यावरती देव ये बाबा माझ्याकडे म्हणून नाव देतो. पण मी असंही बघितलं की ज्यावेळेस पडतो ना माणूस आयुष्यात जर देवाचं नाव घेतलं नाही, आयुष्यात जे काही काम केलं ना तर ते पडल्याच्या बघा, ही शेवटचा क्षण पकडणं एवढं सोपं नाही. त्यांनी आयुष्य कसं काढलं त्याच्यावरती शेवटचा क्षण. तुम्हाला सांगतो, तुमचं तरुणपण कसं तुम्ही केलेलं आहे त्याच्यावरती म्हातारपण अवलंबून आहे. तुम्ही धार्मिकता कशी सांभाळली त्याच्यावरती शेवटचा क्षण पकडणं आहे. तुम्ही कधी त्याचा विचारच केला नाही, चिंतनच केलं नाही, दुःख करत राहिले तर ती आठवण येणार आहे ना. तुम्ही दुःख कशाचं करत राहिले, याचं काय होईल, त्याचं काय होईल, याचं काय होईल, त्याचं काय होईल, तर तेच आठवणीत येणार ना तुमचं. मला देव भेटेल की नाही, मला देव भेटेल की नाही, याचं जर चिंतन करत राहिले तर मृत्यूशेवर पडल्यानंतर देवाची आठवण येईल. देवाची आठवण येण्यासाठी आयुष्यभर तुम्हाला त्या देवाला आठवीत आयुष्य काढावं लागेल. देवाने ती सिक्युरिटी दिलेली, पर ही सर्वांसाठी नाही आहे. तुम्हाला वाटतं मग ते सोपं आहे मृत्यूशेवर पडल्यानंतर काय एकामेकाला सांगून ठेवायचं का जर मी तुझ्या अगोदर पडलो तर तू मला आठवण करून द्यायची, आणि माझ्या अगोदर तू पडली तर मी तुला आठवण करून देईन. ते सोपं काम, गाठ बांधून द्या. परंतु तसं होत नाही. तो टेक्निकली त्याला स्टार आहे, स्टार, अटीक शर्ती लागू. तुमची जर जबाबदारी काहीच राहिली नव्हती तरी तुम्ही काढले आणि मृत्यूशेवरती पडून मग आठवताय. देव काही येडा आहे काय? देव वेडा आहे काय? तुमचं टेक्निकली अडचण आहे, तुम्हाला करण्याची इच्छा आहे परंतु तुम्हाला करता येत नव्हतं. याच्यासाठी त्यांच्यासाठी ही वेळ आहे, ही संधी आहे, ही अवस्था आहे. सर्वांसाठी नाही. अटी शर्ती लागू आहे. सारं आयुष्य त्यांनी त्याच्यातच काढलेलं आहे ना. सारं आयुष्य त्यांनी त्याच्यातच काढलेलं आहे. तुम्ही आयुष्य कसं जीवन जगलेले आहे त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. तुम्हाला जर आज जोची अवसर विषय तोची ब्रह्मविद्या, हे वय असतं, ही वेळ असते. या वयामध्ये, ज्या वयामध्ये तुम्हाला संसार करायचा, संसाराच्या जबाबदाऱ्या, त्या वयामध्ये तुम्ही शास्त्राला जर वेळ दिलेला असेल, चिंतन करायला असेल, अनुसरणाचा विचार केलेला असेल, संकल्प सोडून त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेला असेल, परंतु अडचणी आहे, अडथळे आहे, करता येत नाही आहे, त्यावेळेस तुम्हाला ती आठवण येईल का अरे आपण हा विचार केला होता, आपल्याच्यानी झालं नाही, आपलं सारं झालं, आता बाकी फक्त तेवढंच राहिलं.
त्यावेळेस आठवण येईल. त्याचा कधी विचारच केलेला नाही आहे, त्याचं कधी चिंतनच केलेलं नाही आहे. ते व्हावं, ते भेटावं असा कधी वासनाच केलेली नाही. म्हणून देव काय म्हणतात, होईल का नाही होईल, करीन असं म्हण, होईल का नाही होईल, वासना तर धर, मी करीन असं म्हण, प्रयत्न तर कर. पक्षकारांनी एका ठिकाणी असं मांडलेलं आहे, जर यदा कदाचित तुमच्याच्यानी होत नसेल पण तुम्ही वासना केली ना, तर देव एवढा दयाळू माळ कृपाळू आहे, तर ती वासनासुद्धा स्वीकारून तुमच्याकडून करून घेतात. वासना केलेली आहे यांनी काहीतरी. आपणही 2 मित्र असतात किंवा नातेवाईक असतो, त्यांनी कधीतरी काहीतरी गोष्ट सांगितलेली असते, काळानुक्रमे आपण थोडं विसरून गेलो आणि थोडंसं स्थिर स्थावर झाल्यानंतर आपल्या लक्षात येलं का अरे आपल्याला अशी गोष्ट म्हटला होता, त्यावेळेस आपल्या लक्षात आलं नाही किंवा आपण दुर्लक्ष केलं, चला आता वेळ आहे तर करून टाकू म्हणतो की नाही आपण. इथं परमेश्वर आहे, परमेश्वराचा कॉम्प्युटर आहे, लगेच सेव्ह झालेलं आहे तुमची वासना. सकाळी मी तुम्हाला एक सिद्धांत सांगितला, कधीतरी वाटलं तुम्हाला की देव व्हावा, हा विडा देव व्हावा, अनुसरण गाडा हा विडा त्याच्यासाठी, ही क्रिया त्याच्यासाठी, तेवढ्यापुरताच तो भाव निर्माण झाला, तरी देवाने सेव केलाय. नंतर भाव विचारलाय, बदललाय, अरे आपण काय म्हणून गेलो, काय बोलून गेलो, आणि असं झालं तर हा विचार बदलला आपला, पण तरी ते देवाने सेव केलाय. आणि तरी देव संधी देतात, कोणाच्या तरी माध्यमातून संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायाला कामाला लावतात, की लाग याच्या पाठीमागं, आता हा असा असा म्हटला आहे, कॉम्प्युटरमध्ये सेव्ह झालेलं आहे, त्याच्यापुढं लगेच त्याचं कार्य सुरू पण झालेलं आहे. कळत नकळत आपल्याकडून वासना झाली, कळत नकळत आपल्याकडून उक्त झालं आहे. आपण उक्तसुद्धा करत नाही, म्हणतच नाही की नाही नाही मी अनुसरेल, मी त्याग करेल. अनुसरण म्हणजे काय, त्याग आहे. अनुसरण म्हणजे तुम्हाला वाटतं अनुसरण म्हणजे कपडे घालायचं आणि कुठंतरी जंगलात जायचं, असं काही नाही. आता हे निर्भय मुनींनी अनुसरण केलं, कुठं जंगलात गेले विचारा बरं, ते तर सर्व व्यवस्थित आहे, मस्त आहे पैकी, काय आहे का टेन्शन, विचार किती फायदा आहे त्यांना झालेला. ते त्यांच्या शब्दात ऐका. पूर्वी सारे घरचे कामं लावायचे त्यांना, नाताला शाळेत घेऊन ये, आता तेव्हा त्या पाप लागेल. किती फायदा आहे. कर्मराटीत नाताला आणायचं शाळेतून घालून, नातीला शाळेत सोडायचं, किराणा आणायचं, इकडं जायचं तिकडं जायचं, दाव्याला जायचं, तेव्हा ते बाबा तुम्ही जाऊ नका. फायदा आहे की नाही निर्भय म्हणून. त्यांना फक्त घामच आला होता. तुम्ही सुद्धा तसं करू शकता, गोळी घ्यायची, डॉक्टरला सांगितलं फक्त अशी एक गोळी द्या का घरात गेल्यानंतर घाम आला पाहिजे. कस तरी होतं, आता काही खरं नाही म्हणायचं. आणि आता आलं तर काय करायचं, आता आम्हाला परवानगी नाही. त्यांना घाम आला, ते म्हटले आता जर गेलो तर तुम्ही काय करा, म्हटले जा मग. तेव्हा त्यांना परवानगी भेटली. त्यांच्या मुलामध्ये बी गैरसमज होते, जेव्हा समजावलं असं काही नाही बाबा, आणि त्यांना बी दृष्टी चेंज झाली, चेंज केली, करायचं काय अर्थ. अवघड काहीच नाही, न्यूनगंड काहीच नाही, सोपं काहीच नाही. तुम्ही जे म्हणता ना, हे न करता काय भेटेल, हे करताना काय भेटतं हे बघा ना. जीव तर स्वार्थी आहे, फायदा पाहतो का तोटा पाहतो. आणि फायद्याच्या गोष्टी पाहायच्या सोडून तुम्ही निगेटिव्ह गोष्टी, नुकसानीच्या गोष्टी पाहताय. सोयीच्या नाही आहे त्या नुकसानीच्या आहे. त्याला काय सोयीचं म्हणतायत. तुमचं काय दोघांनी ठरवलेलं आहे का दरवेळेस त्यांच्या का पाहता तुम्ही. साठ लोट आहे एक जीवाभावाचे. तुम्ही काय करणार मला सांगा, मी काय करणार मला सांगू, आपण एका विचाराने करू. असं मला एक सांगा, एवढा त्याग करायचा आहे, यांना भिंत सोडता येणार आली ना. ते काय आहे त्यांनी ठरवलं यांच्याजवळ नको. नाही का बरं, ते म्हणते आपण संकल्प सोडला आणि अजून संकल्प मला सोडला नाहीये, यांच्या बरोबर नको, मग आपण विसरून जाऊ आपलं. गेला म्हणजे माझा होईल का, तसं नाही, त्यांना पाठ दुखली. मग पाठ दुखते म्हणून आहे ना, ती ऍडजस्टमेंट आहे ना. नाही इथे आमच्या गावातले एक उदाहरण आहे. या धर्माच्या स्थानामध्ये आमच्या गावचे व्यक्ती सुद्धा अनुसरले 1 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर 6 महिन्याला त्यांचे मित्र होते, ते तिथे गेले, काहीतरी विधी कारण ते अनुसरले. पण त्यांचे घरचे म्हणले ते म्हणता ना, भांडणं झाले बघा या लीळा आहे. अहो ते काय बघायचं आपण लगे, ओ बस 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 बस, ते बघितलं ना आपण लगे लीळेकडे जायचं, प्रमाणे घ्यायची. महादाईसाला बी त्यांची आई काय म्हणायची, ते त्यांचे वडील काय म्हणायचे, या रुपी वाया गेली म्हटले.
देवाला सांगितलं, देव म्हणतात त्याला काय माहिती, त्यांना काय माहिती का तुम्हाला, त्यांना किती तुमच्यामुळं किती गोमटं भेटणार आहे. तशी हे म्हणणार जे बोध नसतानाचे जीव आहे ते म्हणणार जे, त्याचा काय विचार करता तुम्ही. समाज काय बोलतो याचा जर विचार केला तुम्ही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. समाजाचा नाही विचार करायचा आहे. जो समाजाचा विचार करेल तो धार्मिकताच करू शकत, परमेश्वराचा तो भक्त असूच शकत. तुमच्या हिताचा जेव्हा तुम्हाला जाणीव होईल, तुमच्या हिताचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्ही दैवराटीचे राहाल. लोक तर म्हणणारच आहे, का बरं, तर जीव स्वार्थी आहे ना, यांच्या वाचून काय राहिलं होतं. परंतु हे असले म्हणजे घर सांभाळतील, हे करतील ते करतील, लोक नावं ठेवतील, याला खाऊ घालत नव्हते म्हणून हा गेला, असं म्हणून जीव स्वार्थी आहे, तो त्याचं पाहणार आहे. बाकी काही तुमच्यावर खूप जीव आहे असं काही समजायचं नाही आहे. हे सारा गैरसमज हा भ्रम आहे आपला. या भ्रमातून बाहेर पडणं म्हणजे दैवराटीत येणं. हे विषय चालूच राहणार आहे, हे लक्षात घ्या आपण. बाकी काही नाही आहे. थांबू आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.